नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य सरकारने यंदाचा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला आहे त्या पुरस्कारावरनं अनेकांनी हरकती नोंदवलेल्या आहेत. हा पुरस्कार मागे घेण्यात यावा अशा प्रकारच्या मागण्या काही संघटनांनी केलेल्या आहेत. त्यात संभाजी ब्रिगेड ही सगळ्यात महत्त्वाची संघटना आहे आणि त्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या संदर्भामध्ये विरोधाचा सूर आळवलेला आहे. नेमकं काय यांना म्हणायचं आहे तेही आपण आज तपासणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे त्या निमित्ताने आपल्या समोर येतात. ते मुद्दे म्हणजे महाराष्ट्र भूषणवरून सुरू झालेला वाद महाराष्ट्राला जातीयवादाच्या खाईत ढकलणारा आहे का, हे आपण खरं तर तपासणार आहोत. शिवचरित्राकडे जातीय दृष्टिकोनातून पाहून राजकारण केलं जात आहे का, हे सुद्धा आपण या निमित्ताने तपासणार आहोत. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादाच्या पलीकडे जाऊन खरं तर नव्यानं अभ्यासता येईल का, हे सुद्धा या निमित्तानं आपण चर्चेला आणणार आहोत. आपल्यासोबत चर्चेला असणार आहेत प्राध्यापक हरी नरके, पुण्याहून लेखक, इतिहास आणि सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत नेमकं काय घडतंय. सागर देशपांडे, वरिष्ठ पत्रकार, आपल्यासोबत आहेत. श्रीमंत कोकाटे, संभाजी ब्रिगेडचे सदस्य, आपल्यासोबत आहेत या पुण्याहूनच. आणि इतिहासकार पांडुरंग बलकवडे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत या चर्चेमध्ये. स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक IBN लोकमतचे, आणि थोड्या वेळाने जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, हे सुद्धा आपल्यासमोर असणार आहेत. त्यांची सुद्धा मतं आपण जाणून घेणार आहोत. पहिला प्रश्न खरं तर हरी नरके तुम्हाला विचारायचा आहे. ज्या पद्धतीनं हा वाद पुन्हा एकदा सुरू झालेला आहे, सातत्यानं अभ्यासकांनी केलेले विविध निष्कर्ष समोर आणलेले असतात महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्र या सगळ्या बाबतीमध्ये खूपच अतिशय संवेदनशील झालेला आहे अशी परिस्थिती दिसते. एकूण जो महाराष्ट्र भूषणचा वाद आता नव्यानं समोर आलेला आहे, या वादामध्ये जी काही आक्षेपाचे मुद्दे आहेत, जे काही हरकतीचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात का? जो मुद्दा समोर केलेला आहे संभाजी ब्रिगेडनं, त्या मुद्द्याशी तुमचं त्याच्याबाबतचं म्हणणं काय? सर्वप्रथम मी आज आपण या विषयावर चर्चा करत असताना 6 मेला परवा राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतिदिन आहे, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी 9 मे 1674ला रयतेच्या कल्याणासाठी कसं काम केलं पाहिजे या संबंधामध्ये जे मार्गदर्शन केलं होतं ते अतिशय महत्त्वाचं ऐतिहासिक पत्र याच आठवड्यातलं आहे, त्याचीही या निमित्तानं आठवण करतो. मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यातली जवळजवळ 70-75 वर्ष ज्या पद्धतीने या शिवचरित्राच्या कथनासाठी जाणता राजाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत ते पोहोचवण्यासाठी घरोघर जाऊन काम केलं, शिवचरित्र महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय केलं, त्या एक शिवशाहीर म्हणून त्यांना या निमित्तानं हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. या निमित्तानं त्यांचे चाहते असलेले, त्यांच्या वक्तृत्वावर प्रेम करणारे अनेक लोक आनंदित झालेले आहेत. पण त्याचबरोबर बाबासाहेबांची जी वैचारिक छावणी आहे त्या छावणीबद्दल काही एक ज्यांची मतं आहेत किंवा काही एक आक्षेप आहेत, असे समाजवादी, मार्क्सवादी किंवा फुले आंबेडकरवादी छावणीतले सुद्धा काही लोक या संबंधामध्ये नाराजी व्यक्त करतायत. पण प्रामुख्यानं ज्या संघटना आक्रमकपणानं आणि संघटितपणानं या संबंधामध्ये मांडणी करतायत त्यांनी महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातला अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे आणि तो एका समितीनं निर्णय घ्यायचा असतो. आज महाराष्ट्रातल्या नामवंत अशा 8 लोकांच्या समितीनं जो निर्णय घेतला तो एकमताने घेतलेला निर्णय आहे. आणि त्याचे जर आपण पाहिलं की अध्यक्ष मंत्री आहेत, सांस्कृतिक कार्यमंत्री, आणि त्या समितीमध्ये विविध समाजातले घटक आहेत. आणि त्यांनी मिळून एकत्रितपणे जेव्हा हा निर्णय घेतलाय तेव्हा लोकशाही चौकटीमध्ये आपण एक भूमिका घेतली पाहिजे की अशा पद्धतीचा जेव्हा निर्णय होतो तेव्हा त्याचा मान ठेवायचा आणि त्या संबंधामध्ये मतं व्यक्त करता येतात. मतं व्यक्त करणं चूक नाही. म्हणजे असं आहे की कुठल्याही पुरस्काराच्या बद्दल अमक्या एकाला दिला तर तमक्याला का दिला नाही असं मत येऊ शकतं आणि ते मांडणं ठीक आहे. लोकशाहीमध्ये त्याचाही सन्मान झाला पाहिजे, त्याचा आदर झाला पाहिजे. पण त्याचं किती वादंग करायचं किंवा त्याच्यावरनं किती वातावरण पेटवायचं याचाही विवेक बाळगला पाहिजे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की मतं मांडणं वेगळी गोष्ट आहे, परंतु याचं राजकारण करून त्याचा जातीयवादासाठी वापर करणं हे मात्र मी निषेधार्ह मानतो. नक्की तुम्ही म्हणताय की राजकारण करून जातीयवादासाठी त्याचा उपयोग करणं हे निषेधार्ह आहे. अर्थातच श्रीमंत कोकाटे संभाजी ब्रिगेडचे आपल्यासोबत आहेत. श्रीमंत कोकाटे, काय तुमची भूमिका आहे? आणि ज्या पद्धतीनं निदर्शनं केली जात आहेत, ज्या पद्धतीनं जोडेमारा आंदोलनासारखे उपाय तुमच्या कार्यकर्त्यांकडनं होत आहेत, ते तुम्हाला भूषणावं वाटतात का? ते तुम्हाला समर्थनीय वाटतात का?
महाराष्ट्र शासनानं जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला आहे, जाहीर केलेला आहे, आणि त्या निषेधार्ह महाराष्ट्रभर पुरंदरे यांना आणि फडणवीस यांना जोरडोमारो आंदोलन चालू आहे. आता संताप इतक्या टोकाचा आहे, म्हणजे पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंची केलेली बदनामी किती संतापजनक असेल याची आपल्याला कल्पना येईल. आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने एकूण 16 पुरस्कार दिलेले आहेत महाराष्ट्र भूषण. त्यापैकी 13 पुरस्कार हे ब्राह्मण व्यक्तींना दिलेले आहेत. त्यावेळेस कधीही संभाजी ब्रिगेडने आंदोलन केलेलं नव्हतं. पण आज महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड पुरंदरे यांच्या पुरस्काराच्या विरोधात का आक्रमक झालेले आहे, याचं कारण असं आहे की पुरंदरे यांनी वस्तुस्थितीला धरून शिवचरित्र मांडलेलं नाही. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास यापूर्वी कृष्णाजी अर्जुन केळुसकर, वासी बेंद्रे, त्रयेश शेजवलकर, सेतुमाधव पगडी यांनी अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडलेलं आहे. संभाजी ब्रिगेड त्यांचं स्वागत करतं. परंतु बम पुरंदरे यांनी जे शिवचरित्र लिहिलेलं आहे ते हिंदू मुसलमान तेढ निर्माण करणारं शिवचरित्र लिहिलेलं आहे. म्हणजे पुरंदरे यांचं पुस्तक वाचल्यानंतर थेट कार्यकर्ता हिंदू मुसलमान दंगलीतच सहभागी व्हावा अशा पद्धतीचे उल्लेख त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्रामध्ये आहेत. एका ठिकाणी तर असं लिहिलंय की मुस्लिम राज्यकर्त्याकडून हिंदूंना तळलं जात होतं, जसा मासा फ्राय केला जातो तसं तळलं जात होतं. असं कधी तळलेलं उदाहरण नाही, तसा पुरावा द्यावा, तसा पुरावाही दिलेला नाही. देवीची मूर्ती फोडली अशा पद्धतीच्या भावना भडकवणारं, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणारं, जातीवादी जमातवादी अशा पद्धतीचं शिवचरित्र पुरंदरे मांडलेले आहे. ही एक महत्वाची बाब झाली. दुसरी बाब अत्यंत संतापजनक, स्त्रियांची जी निंदा नालस्ती केलेली आहे ते अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. विशेषतः 4-5 आण्याला 4-5 होनाला बऱ्या नीटच्या सुंदर कुणबिनी मिळत होत्या. कुणबी स्त्रियांची केलेली निंदा नालस्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची माता राजमाता जिजाऊ ही महाराष्ट्राची अस्मिता, देशाची अस्मिता, राजमाता जिजाऊंची जी निंदा नालस्ती केलेली आहे, जे चारित्र्यहनन केलेलं आहे, म्हणजे जेम्स लेनचं प्रकरण आपल्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे. तो जेम्स लेन आला आणि बदनामी करून गेला असं घडलं नाही. पुरंदरे जेम्स लेन बदनामीकारक मजकूर लिहिल्यानंतर पुढे काय लिहितो की ही सत्यता यावरून पडते की शहाजीचा शिवाजीवर प्रभाव नव्हता तर तो दादूजी कोंडदेवचा होता, अशा काही कथा महाराष्ट्रात आहेत. आता पुरंदरेंनी त्यांच्या चरित्रात काय लिहिलंय पाहू आपण. पंतांची व आईसाहेबाची लगीनघाई उडून गेली. म्हणजे शिवाजीराजांचं लग्न पंतांनी आणि जिजाऊनी लावलं ही वस्तुस्थिती नाही. शहाजीराजांनी आणि जिजाऊनी शिवाजीराजांचं लग्न लावलेलं आहे. पुढे लिहिलंय शहाजीराजे लग्नाला नव्हते, पंतांनी हे लग्न हौसेने केले. पंतांनी आईसाहेबाच्या खाजगी खर्चाची व्यवस्था केलेली होती. पंतांच्या सारखी शिस्त शिवरायात उतरली होती. मी ती मूर्ती घडवली असे पंतांना वाटायचे. पंतांनी व आईसाहेबांनी कोरलेले संस्कार शिवरायावर शिलालेखासारखे कोरले. म्हणजे अत्यंत निंदनीय, राजमाता जिजाऊंची बदनामी करणारं, चारित्र्यहनन करणारं आणि दादूजी कोंडदेव आणि रामदास शिवाजीराजेंचे गुरु, मार्गदर्शक, शिक्षक असल्याचा कोणताही समकालीन पुरावा नाही. जेदे शकावली, शिवभारत, राधा माधव, विलास चंपू, पर्णाल प्रद्रणाख्यान एकाही समकालीन ग्रंथामध्ये दादूजी कोंडदेव रामदास हे शिवाजीराजेंचे गुरु, मार्गदर्शक, शिक्षक असल्याचा पुरावा नाही. पुढे काय लिहिले पुरंदरेंनी की शहाजीराजांचाही जीव नव्हता इतका पंताचा शिवाजीराजावरती होता. किंबहुना ते भोसल्यांच्या घरातले धाकाचे, दराऱ्याचे, मायेचे, ममतेचे पुरुष होते. जिजाऊंवर तर ते फार माया लावत. ही बाई अशी तशी नाही, तिची जडणघडणच वेगळी हे पंतांनी ओळखलं होतं. कोणत्याही स्त्रीची जडणघडण एकतर लहानपणी तिची आई, त्या मुलीची आई ओळखते आणि लग्नानंतर पती. त्या स्त्रीची जडणघडण कशी आहे हे परपुरुषाला कसं काय माहिती. म्हणजे जिजाऊंची जडणघडण कशी आहे हे पंतांनी ओळखलं होतं. खरं म्हणजे दादूजी कोंडदेव, जिजाऊ आणि शिवबा यांचं गोत्र एकच होतं. म्हणजे जेम्स लेननं जे लिहिलेलं आहे ते पुरंदरे, म्हणजे जेम्स लेन काय म्हणतो की सत्यता यावरून पडते की महाराष्ट्रात अशा नॅरेशन्स आहेत. आणि पुढे मग चालबाजी काय केली पुरंदरेंनी. दादूजी कोंडदेव, जिजाऊ आणि शिवबाचं गोत्र एकच होतं. शांडिल्य, खरं म्हणजे सह्याद्री, संशय येऊ नये अशा पद्धतीची मांडणी. म्हणजे लेन आला आणि बदनामी करून गेला असं घडलं नाही. बम पुरंदरे हेच खरे जेम्स लेन आहेत. आणि जेम्स लेनच्या पुस्तकाचं समर्थन किंबहुना पुस्तकाचं कौतुक सोलापूरच्या जनता बँके व्याख्यानमालेमध्ये 2003 ला सप्टेंबर महिन्यामध्ये पुरंदरेंनी केलेलं होतं. म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, राजमाता जिजाऊंची बदनामी करणाऱ्या बमपुरंदरेंना एक- पुरस्कार कोकाटे, म्हणजे श्रीमंत शिवरायांची कोकाटे, बदनामी एक मिनिट करणाऱ्या तुम्हाला पुरंदरेंना थांबतो, पुरस्कार. तुम्हाला एक मिनिट थांबवतो. तुमचं बऱ्याच वेळ ऐकून घेतलंय आम्ही. त्याच्यावरती काही जे काही प्रवाद असतील ते आपण खरं तर खोडायला सुद्धा आपण त्यांना संधी दिली पाहिजे. सागर देशपांडे आपल्यासोबत आहेत, वरिष्ठ पत्रकार. पांडुरंग बलकवडे सुद्धा आपल्यासोबत येतील. त्यांना सुद्धा आपण विचारणार आहोत नेमकं काय इतिहासाचं विपर्यस्त काय लिखाण केलं गेलंय का प्रत्यक्षामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे सुद्धा बघू. कारण तुम्ही जे काही वाचून दाखवताय त्याच्या पलीकडे सुद्धा काही अर्थ तुम्ही लावताय, ते अर्थ तसे लावता येतील का आत्ताच्या या परिस्थितीमध्ये हे सुद्धा आपण तपासणार आहोत. सागर देशपांडे, नेमकं काय म्हणायचं आहे ज्या पद्धतीनं श्रीमंत कोकाटे यांनी आता मुद्दे उपस्थित केलेले आहेत बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणाबद्दल, त्या मुद्द्यांवरती तुम्हाला काय म्हणायचं? पहिलं म्हणजे मगाशी प्राध्यापक हरी नरके जे म्हणाले की एखाद्या विषयावरती मतभेद असू शकतात, ते ठामपणे मांडायला हरकत नाहीत, त्याच्यावर चर्चा, वादविवाद या सगळ्या गोष्टी व्हायला हरकत नाहीत. महाराष्ट्रातली ती एक वैचारिक परंपरा पण आहे आणि त्या चालू आहेत. पण महाराष्ट्र भूषण सारखा एक सरकारच्या समितीचा जो अधिकृतपणे जाहीर झालेला पुरस्कार आहे, त्याच्यावरती काही दिवस चर्चा केल्यानंतर तो वाद कुठल्या स्तरावर न्यायचा, किती वाढवायचा, मला महाराष्ट्रातला एक नागरिक आणि पत्रकार आणि इतिहासाचा विद्यार्थी म्हणून सुद्धा महाराष्ट्राचं जे स्थान इतिहासात आपल्या देशात आणि आजही आहे, त्या महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनाच्या आधीच्या दिवशीपासून सुरू झालेली ही धुळवड मला असं वाटतं की आता एका मर्यादेनंतर थांबवायला पाहिजे. त्याच्या बाबतीतले विधायक अनेक मुद्दे यापूर्वी बोलले गेलेत, आत्ताही बोलता येतील. मला एक राजमाता सुमित्राराजे भोसलेंचं लेखन मिळालं होतं आणि त्यांनी बाबासाहेबांच्या संदर्भात असं म्हटलं होतं की बाबासाहेबांच्या भाषणात वर्ण विषयाचा सखोल अभ्यास दिसतो, त्यात सूक्ष्म तपशील असतो, ऐतिहासिक सत्याचा तराजू किंचितही डाव्या उजव्या बाजूस ढळू न देता ते इतिहास कथन करतात. जी भूमिका सुमित्राराजे भोसलेंनी मांडली होती ती आदरणीय यशवंतराव चव्हाण असतील, पुढे रणजित देसाई आहेत, शिवाजीराव सावंत आहेत, वसंतदादा पाटील आहेत, शशिकलाताई ककोडकर आहेत, नर फाटक आहेत, सेतू माधवराव पगडी आहेत, अशा अनेकांनी वेळोवेळी विशेषतः 1974ला जी शिवसृष्टी मुंबईत शिवाजी पार्कवर उभी केली गेली होती, त्याला खुद्द शरद पवार साहेब, मृणाल गोरे यांनी भेट दिल्यानंतरचे जे उद्गार आहेत, पवार साहेबांनी म्हटलं होतं की बाबासाहेब पुरंदरे यांच्या भगीरथ प्रयत्नातून उभारलेली शिवसृष्टी आज पाहता आली. महाराजांच्या बद्दल अपूर्व आत्मीयता, अभिमान ही शिवशाहिरांची प्रेरणा असल्याने शिवसृष्टी जिवंत वाटते. जी कामं शासनाने करावीत अशी कित्येक कामं बाबासाहेबांनी केलीत, त्यातलं शिवसृष्टी एक आहे असं नर फाटकांनी इतिहास संशोधकांनी म्हटलं होतं. मला असं वाटतं या दोन्ही बाजू महाराष्ट्रासमोर आहेत, त्यातले काही तपशील सुद्धा मिळू शकतील. एक वैचारिक मतभेद आणि त्यानंतरचे वादविवाद झाल्यानंतर कुठेतरी आपण चर्चेच्या पातळीवरून या प्रश्नांवरती विधायकपणे चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्रासमोर हा एकच प्रश्न आहे का की बाबासाहेब पुरंदरेंना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि त्याच्यावरून वादविवाद, याच्यापेक्षा अनेक मोठे प्रश्न आज महाराष्ट्र सोचतोय. नाही, एक मिनिट सागर देशपांडे, हा विषय नाहीये. कारण आपण विषय निश्चित आहेत, खूप महत्वाचे दुसरे सुद्धा विषय आहेत जे आपण सातत्यानं चर्चेला आणतो. पण आज हा विषय चर्चेला आणण्याचं कारणच आहे की रस्त्यावरती ज्यावेळेला आंदोलन होतात, ज्या पद्धतीनं हिंस्र पद्धतीनं त्या आंदोलनाकडे तो आंदोलन घडवून आणण्याचा ज्यावेळेला घाट घातला जातो, अशा वेळेला आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावरती तुमच्या आमच्या कोणाच्याही मनामध्ये जे काही रोमांच उमटतात त्या सगळ्याशी निगडीत हा प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांना वगळून कुठला आज महत्वाचा प्रश्न नाहीये असं पण म्हणणं परवडणारं नाहीये. आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते. अर्थात जितेंद्र आव्हाड, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की जी भूमिका तुम्ही घेतलेली आहे ती भूमिका आता शरद पवारांनी सुद्धा स्पष्ट केलं की ही तुमची वैयक्तिक भूमिका आहे, पक्षाची ती भूमिका नाहीये. काही कुठेतरी द्वैत दिसत नाहीये तुम्हाला यात? अजिबात नाही. त्यांनी त्याच्यातही म्हटलं की सामाजिक प्रश्नावरती पक्ष भूमिका घेत नाही, त्याच्यात काही जणांची व्यक्तिगत मतं असतात आणि माझं हे व्यक्तिगत मत आहे आणि माझं हे व्यक्तिगत मत आज नाही आहे. 2003 साली माझ्या अंदाजाने जेव्हा जेम्स लेन प्रकरण सुरू झालं तेव्हा जेम्स लेनच्या बाबतीत पहिल्यांदा जाहीर भूमिका ही मी घेतली होती आणि त्यानंतर ती इतर जणांनी उचलली आणि त्याच्यानंतर पुढे ती रेटली गेली. असं की मूळ प्रश्न हा आहे की महाराष्ट्राला हे प्रकरण कळलं कुठनं. म्हणजे खरं तर कोणाला पटणार नाही पण मी जेम्स लेनचे आभार मानतो की हे सगळे लोकांचे खरे चेहरे महाराष्ट्राला जेम्स लेनने कळवले, म्हणजे दाखवले की बघा हे तुमचे ओरिजिनल चेहरे आहेत.
मी तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि तुमच्या सगळ्यांना एक नाजूक प्रश्न विचारतो. लांब कशाला जायचो? तुमच्या आमच्या सारख्याला उद्या जर कुणी येऊन सांगितलं की तू तुझा बाप ज्याला समजतो ना तो तुझा बापच नाही, तो बाजूचा आहे ना, तो तुझा बाप आहे, तुम्हाला काय वाटेल? मनाला राग येईल की नाही येईल? प्रेक्षकांनी उत्तर देणं, माझे विरोधक असतील, माझ्या बाजूचे असतील, सगळ्यांनी एक मनाला प्रश्न विचारा की तुमच्या आईच्या चारित्र्याबद्दल, तुमच्या वडिलांच्या पितृत्वाबद्दल शंका निर्माण झाली तर तुम्हाला काय वाटेल आणि सांगणाऱ्या माणसाचं तुम्ही काय कराल? नाही की ज्या मातेची अस्मिता, ज्या मातेला आपण माता म्हणून बघतो, राष्ट्रमाता, महाराष्ट्राची आई म्हणून संबोधतो, तिच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेल्या जेम्स लेनच्या प्रस्तावनेत बाबासाहेब पुरंदरेंचं नाव येतं. असं प्रस्तावना ही काय अशीच येत नाही ना की तुमचं मी मंदार फणसे आणि महेश म्हात्रे यांचा आभारी आहे आणि खाली मी 2-4 शिव्या लिहून ठेवलेल्या आहेत. असं आहे की प्रस्तावना म्हणजे तुम्ही पुस्तक ते वाचलेलं असतं. महेश म्हात्रे अनेक पुस्तक लिहिलेले आहेत. महेश म्हात्रेंनी याला दुजोरा द्यावा लागेल त्यांना की तुम्हाला आधी प्रस्तावनेत ज्याचं नाव टाकणार त्याला कळवावं लागतंय, मी हे पुस्तक लिहिलंय, हे पुस्तक मी तुमच्या ह्याच्या अध्ययनासाठी पाठवतो, ते वाचून घ्यावं. आपली जर संमती असेल तर आपले मी ह्याच्यात आभार मानतो. नाही, याच्यात जितेंद्र आव्हाड, आपण जो हा मुद्दा आता उपस्थित केलेला मला आहे, संपू तर द्या ना, मला संपू द्या ना. नाही, बोला ना, बोला. आपण खूप वेळ घेतला या चर्चेला. आपण प्रस्तावनेत म्हणून त्यांचं नाव आलं. हा. प्रस्तावनेत नाव आल्यानंतर त्याच्या आधी जसं कोकाटेंनी सांगितलं तसं श्रीमंत कोकाटे सरांनी की त्यांनी सोलापूरमध्ये काय म्हटलं की अनेक विदेशी अभ्यासक शिवचरित्र वाचून अभ्यासून पुस्तकं लिहित आहेत आणि त्याच्यातलं एक विदेशी पुस्तक म्हणजे हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया. याचा अर्थ यांना ते पुस्तक माहिती होतं, ते पुस्तक एका अभ्यासकाने लिहिलं होतं, ते माहिती होतं, त्या पुस्तकातला मजकूर माहिती होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा महाराष्ट्रामध्ये आगडोम उभा राहिला, लोकांनी नापसंती व्यक्त केली, त्याच्यानंतर मग त्यांनी पत्र लिहून वगैरे 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 घडवलं. पण याचा पूर्व इतिहास काय जे यांनी सांगितलं कोकाटे साहेबांनी, त्याच्यातलं थोडंसं सूक्ष्मपणाने बघूया. ते त्यांच्या पुस्तकात असं लिहितात, कुणबी समाजाबद्दल लिहिताना की कुणबीनी 5 होनास 25 होनास 5 नीटस देखण्या कुणबिणी मिळत असत. असं आहे की हा महाराष्ट्रामधील शिवरायांच्या व्यवस्थेबद्दलची शंका आहे की ज्या राज्यामध्ये नागरिक सुखाचे म्हणजे सुखाने जगत होते, जिथे न्याय मिळत होता, त्या न्यायाच्या राज्यामध्ये बायका विकल्या जात होत्या. उद्या शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेबद्दल शंका निर्माण होते. आणि तुम्हाला असं आहे की तुम्ही एखादं पुस्तक लिहिता, माझा आक्षेप त्यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला नाही आहे, माझा आक्षेप महाराष्ट्र सरकारने इतिहासाचे जे गाढे अभ्यासक म्हणून त्यांचा जो उल्लेख केलेला त्याला आहे. तुम्ही त्यांना नाटककार म्हणून द्या, आमचं काही म्हणणं नाही. सर्वोत्तम कथाकथनकार म्हणून द्या, आमचं काही म्हणणं नाही. त्यांना एकपात्री अभिनयासाठी पारितोषिक द्या, आमचं काही म्हणणं नाही. पण इतिहासाचा आणि त्यांचा संबंध जोडू नका. त्याचं कारण काय? त्याच्यावरती एक मिनिट ऐका तर माझं इतिहासाचा संबंध असा आहे की आज नंतर जेव्हा 200 वर्षांनी एखादा मुलगा अमेरिकेत बसून PhD करेल आणि रेफरन्स म्हणून बाबासाहेब पुरंदरेंची वाक्य वापरेल, तेव्हा महाराष्ट्राचा विकृत इतिहास देशात परत नागरिकांसमोर जाईल. त्या इतिहासाला थांबवण्याची गरज असते की बाबा हे विकृत आहे, हे खरं नाही, हे सत्य नाही, हा इतिहास नाही, इतिहास वेगळा आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही म्हणतोय की इतिहासकार ते नाहीयेत, ते कथाकथनकार. पण मला असं म्हणायचं आहे की हा इतिहास इथे थांबवण्याची गरज आहे किंवा या इतिहासाला तुमचा आक्षेप आहे. तर माझं काय म्हणणं आहे की आतापर्यंत ज्या पद्धतीने मराठ्यांचा इतिहास सांगितला गेला, लिहिला गेला, त्या विषयाचा संपूर्ण अभ्यास करण्याची जबाबदारी कोणावर होती? जितेंद्र आव्हाड, तुम्ही सत्तारूढ पक्षाचे वर्षानुवर्ष आमदार राहिलेले आहात, आजही तुमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सरकार म्हणून काय केलं, आपण एक व्यक्ती म्हणून काय केलं, या सगळ्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आज मराठ्यांचा इतिहास जो आपल्याकडे आत्ता उपलब्ध आहे, हा बहुतांश इतिहास हा इंग्रजी अभ्यासकांनी, इंग्रजी लेखकांनी किंवा तत्कालीन इंग्रजी जे इथले काम करणारे लोक होते किंवा वेगवेगळ्या वसाहतींमध्ये काम करणारे लोक होते, त्यांच्या रिपोर्ट्सवर लिहिला गेलेला आहे. त्यानंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्य आधीची जी चळवळ झाली, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अस्मिता जागृत झाली, सर्वप्रथम महात्मा फुलेंचे आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजेत. आता ज्या पद्धतीने हे सातत्याने शिवाजी महाराजांचा उदो करणारे लोक आहेत, त्यांच्याकडून या गोष्टी सातत्याने दुर्लक्षित केल्या जातात की महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, साफ केली आणि तिथे सर्वप्रथम शिवजयंती उत्सव सुरू केला. त्यानंतर
23 वर्षांनी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक पद्धतीने शिवजयंतीची सुरुवात केली. पण ते जेव्हा शिवजयंती उत्सव सुरू केला आणि त्यानंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जयदेश शकावली उपलब्ध झाली आणि अधिक चांगल्या पद्धतीने शिवचरित्राचा लिखाणाकडे मोठ्या प्रमाणात कल सुरू झाला. त्या काळामधून जे लिखाण जे संशोधन अपेक्षित होतं ते संशोधन त्या प्रमाणामध्ये लोकांसमोर गेलं नाही. जे संशोधन गेलं त्या संशोधनामध्ये अनेक त्रुटी होत्या. सर जदुनाथ सरकारांनी ज्या पद्धतीने एकांगी लिखाण केलं हे सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे. परंतु नंतरच्या काळात मराठी लोकांकडून ज्या पद्धतीने प्रयत्न व्हायला पाहिजे होते, मराठ्यांचा इतिहास म्हणजे आपल्याला साधी गोष्ट जर आपण म्हणू की आपल्याकडची जी काही महत्वाची दस्तऐवज होती हे विदेशामध्ये गेले. फार दूर कशाला जाऊया, छत्रपती शिवाजी महाराजांची जी भवानी तलवार होती ती सुद्धा इथे राखण्यात, म्हणजे ज्या राजाने इथल्या समाजाला पराक्रमाची दीक्षा दिली त्या राजाची तलवार राखण्यात आपल्याला अपयश आलेलं आहे. तीच गोष्ट म्हणजे जी गोष्ट इतिहासात होती ती आत्ताची सुद्धा आहे. महात्मा गांधी यांचा चष्मा वर्ध्याच्या आश्रमात होता, तो वर्ध्याच्या आश्रमातून चोरीला गेला. म्हणजे ज्यांनी आपल्याला नजर दिली, ज्यांनी आपल्याला दृष्टी दिली ती आपण सांभाळली नाही, ज्यांनी आपल्याला पराक्रमाची दीक्षा दिली त्यांची तलवार आम्ही सांभाळली नाही. आणि या सगळ्याचा विचार न करणारे आम्ही लोक एका कुठला तरी एक छोटा विषय घेऊन त्याच्यावर धोपटत बसतो. हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. मराठ्यांचा इतिहास अधिक चांगल्या पद्धतीने नव्या पिढीसमोर गेलाच पाहिजे. अधिक चांगल्या पद्धतीने नव्या पिढीला शिवाजी महाराजांचा पराक्रम कळलाच पाहिजे. परंतु तो अभ्यास करणारे, त्याचा विचार करणारे, त्याचा संशोधनामध्ये स्वतःला गाडून घेणारे कार्यकर्ते आता कुठे आहेत हे सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. नक्की हे सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. तुम्ही म्हणताय बलकवडे, तुम्ही या संदर्भामध्ये अनेक वर्ष अभ्यास करताय, इतिहासकार म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो. जे आता मुद्दे उपस्थित झाले, जितेंद्र आव्हाड असतील, श्रीमंत कोकाटे असतील, यांनी जे मुद्दे उपस्थित केले ज्याच्यामध्ये मूळ मुद्दा जो आहे की बाबासाहेबांनी हे सगळे जे संदर्भ आहेत हे विपर्यस्त केले. नुसते विपर्यस्त केले नाही तर जिजाऊंची बदनामी केली, अशा प्रकारचे त्यांचे जे आरोप आहेत त्या आरोपांना तुमच्याकडे काय उत्तर आहे का? एक तटस्थ इतिहासकार म्हणून हॅलो हा बोला हॅलो बोला. मी एक तटस्थ इतिहासकार म्हणून ज्यावेळेस या सगळ्या गोष्टीकडे पाहतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात येतं की जे ह्या बाबासाहेबांनी एका वाक्याचा विपर्यास करतायत की शिवाजी महाराज, जिजाऊ आणि दादाजी कोंडदेव यांचं गोत्र सह्याद्री. आता यामध्ये काय वेगळं आहे? सह्याद्रीला आपलं गोत्र मानणं, माझ्या देशाला आपण सगळ्यांनी आपलं गोत्र मानणं, माझी पूर्वज मानणं किंवा आपलं एक आहोत आपण सगळे, ही भावना त्यातून सांगायची, या गोष्टीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला. भाग एक. आता दुसरं की बाबासाहेबांच्या संदर्भात जे सांगितलं जातं की जेम्स लेनच्या बाबतीत मी आपल्याला एक महत्वाचा पुरावा आपल्यासमोर मांडू इच्छितोय. ज्यावेळेस जेम्स लेनचं पुस्तक बाजारात आलं आणि ते इतिहास अभ्यासकांपर्यंत आलं त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी, त्यामध्ये जयसिंगराव पवार होते, वसंतराव मोरे होते, बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, त्यानंतर डॉक्टर शिवदे, मी स्वतः, आणि आम्हाला हे पुस्तक कुठंतरी शिवाजी महाराजांची बदनामी केली जाते असं लक्षात आलं. आणि याविषयी आम्ही 10 नोव्हेंबर 2003 या दिवशी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पत्र पाठवून याविषयी कडक त्यांचा निषेध केला आणि त्यांना सांगितलं की हे पुस्तक बाजारातून ताबडतोब मागं घेतलं पाहिजे आणि त्याबद्दल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने माफी मागितली पाहिजे. या आमच्या पत्रावर 21 नोव्हेंबर 2003 या दिवशी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने पत्र पाठवून आम्ही या पुस्तकामध्ये जेम्स लेननी जी शिवाजी महाराजांची बदनामी केली त्याबद्दल आम्ही माफी मागतोय आणि हे पुस्तक आम्ही बाजारातून मागं घेतोय. आता या गोष्टीवरून एक गोष्ट सिद्ध होती की जेम्स लेनच्या पुस्तकावर ह्या निषेध करणारा आणि ते पुस्तक बाजारातून मागं घ्यायला भाग पाडण्याची कृती ज्या बाबासाहेबांनी केली त्या बाबासाहेबांना जेम्स लेनचं सहाय्यक म्हणतात. आता या उलट सांगतो की जेम्स लेननी ज्या 4 ओळी जिजाऊंची आणि शिवबांची बदनामी करणाऱ्या लिहिल्या त्या ओळी ते पान 10 लाख प्रती काढून आमच्या मित्र संघटनेने, ब्रिगेडने गावोगावी लोकांना वाटल्या.
म्हणजे जो मजकूर शिवभक्तांच्या समोर येऊ नये यासाठी आम्ही अथक प्रयत्न केला आणि जागतिक दर्जाच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला माघार घ्यायला लावली, त्यांना माफी मागायला लावली. या उलट संभाजी ब्रिगेडने हा सगळा बोलून द्या, त्यांना बोलून द्या. गावागावातल्या तरुण पिढीपर्यंत नेऊन पोहोचवला. म्हणजे संभाजी ब्रिगेड ही जेम्स लेनची साथीदार का बाबासाहेब पुरंदरे भाग 1. आता दुसरी गोष्ट सांगतो. आता संभाजी ब्रिगेड बाबासाहेबांना का विरोध येतो? करते? कोकाटे साहेब येतो तुमच्याकडे पण, त्याला बोलू द्या आधी. ऐका, बाबासाहेबांना विरोध करण्यामागचं कारण मी सांगतो की बाबासाहेबांनी खरं तर आयुष्यभर गेले 75 वर्ष शिवाजी महाराजांचं चरित्र संपूर्ण भारतातल्याच नव्हे तर जगापलीकडं नेऊन पोहोचवलेलं आहे. जाणता राजा असेल, आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून असून, त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून शेकडो मराठा वीरांचा इतिहास त्यांनी जगासमोर आणला, भाग 1. परंतु यांना विरोध करणारे कोण आहेत हे समजून घ्या. संभाजी ब्रिगेडचं काय, त्यांचं चरित्र काय, ज्याप्रमाणे हिटलरने ज्यू एक रचना निर्माण केली आणि ह्या देशातून आपल्या ह्यांच्या नाझींसारखी संघटन निर्माण करून ह्या जगातून ज्यूंना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हाच ध्येय आपल्या समोर ठेवून संभाजी ब्रिगेड आणि त्यांचे गुरु पुरुषोत्तम खेडेकर यांनी या जगातून, हिंदुस्थानातून संपूर्ण ब्राह्मण वंश नष्ट करण्याचा विडा उचललेला आहे. त्यांच्या ह्या पुस्तकामध्ये शिवरायांच्या बदनामीची केंद्र ते आवाहन करतायत की या हिंदुस्थानातल्या प्रत्येक ब्राह्मणाची हत्या झाली पाहिजे, स्त्री पुरुष लहान लहान मूल यांची निर्गुण कत्तल झाल्याशिवाय आम्हाला इथं हवं तसं राज्य निर्माण करता येणार नाही. आणि या गोष्टीबद्दल त्यांनी स्त्रियांवर अत्यंत गलिच्छ लेखन केलेलं आहे. या विरुद्ध त्यांच्या कोर्टात दावा आहे, त्यांना माफी मागावी लागलेली आहे एकाबद्दल. भाग झाला 2. यांचे संबंध कुणाशी आहे? यांचे संबंध ISI सारख्या संस्थेशी आहे, सिमीशी संबंध. हा तुम्ही पुरावा आहेत का? कुठल्या पुराव्यांच्या आधारे बोलतात? कारण हा गंभीर आरोप करताय तुम्ही, हा अत्यंत गंभीर आरोप आहे पांडुरंग बलकवडे. हो, सिमी सारख्या संघटनेला हाताशी धरून ते देशद्रोही संघटनांना मदत करतायत आणि हिंदूंना मोठ्या प्रमाणात परधर्माकडे घेऊन जात आहेत. हा सकाळ मधला पेपर आहे माझ्याकडे पुरावा म्हणून की पुण्यामध्ये यांच्या मदतीने अनेक हिंदू तरुणांनी, आपण ऐकूया, आपण सगळेच इस्लाम धर्म स्वीकारला. संभाजी ब्रिगेडच्या संदर्भात तुम्ही जे बोलताय, संभाजी ब्रिगेडचे सदस्य बाजूला आहेत, श्रीमंत कोकाटे तुम्हाला मुळात हा आरोप केलाय, त्या आरोपाबद्दल तुम्ही बोला, खंडन करायचं असेल तर करा. पण त्याहीपेक्षा महत्वाचा जो मुद्दा आहे, 2003च्या वेळेला त्यांनी जे पुरावे दिलेले आहेत ते पुरावे तुम्हाला मान्य आहेत का? कोकाटेंना बोलण्याचे, कोकाटे जर 1 मिनिट थांबा फक्त. बळकवडेजी, आपण जे सांगितलं ते दाखला तुम्ही नोव्हेंबर महिन्याचा दिलात. मी तुम्हाला दाखला देतोय सप्टेंबर 2003चा. सोलापूरच्या व्याख्यानामध्ये आपल्या भाषणामध्ये जाऊन जाहीररित्या अहो नोव्हेंबर आणि मी तुम्हाला सप्टेंबरचं भाषण सांगतोय. खोटं बोलतायत. माझ्याकडे पुरावा आहे, माझ्याकडे पुरावा आहे. बळकवडे, तुम्हाला उत्तर देणारा बळकवडे, माझ्याकडे पुरावा आहे. सोलापूरच्या लोकमत मध्ये छापून आलेला पुरावा आहे माझ्याकडे. खोटं बोलताय, माझ्यावर आरोप कधी करू नका. आपण ठीक आहे, आवाड म्हणतात त्यांच्याकडे पुरावा आहे. हा घ्या, म्हणजे आता 2 मिनिटात पुरावा. आपण ऐकूया का? 1 मिनिट. आवाड म्हणतात त्यांच्याकडे पुरावा आहे, तुमच्याकडे पुरावा आहे का? पुरावा दाखवतो. 2000 करू नका कुठलाही विवेक. आपण ऐकूया, आपण ऐकून घेऊया ना. एक मिनिट, तोल जाऊ देऊ नका. तुमच्या वयाचा मी सन्मान करतोय. तुमचा तोल गेलेला आहे. हो, मी तुम्हाला पुरावा देतोय. खोटं बोलताय. आम्ही तुम्हाला पुरावा देतोय. नाही, आपण ऐकूया. एक मुद्दा आपण बाजूला सर्व एक मुद्दा ऐकून घ्यायला हवा. आपण नुसतं बघा आवाज ओरडून, आवाज उभा करून काही आपल्याला होणार नाही, साधणार नाही. याच्यामध्ये पांडुरंग बलकवडे 2003 सप्टेंबर जे अवॉर्ड म्हटलेले आहेत तो त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? मला बोलू त्याच्यामध्ये पूर्ण होऊ द्या ना. जनता व्याख्यानमालेत जाऊन, जनता बँकेच्या जनता व्याख्यानमालेत जाऊन सोलापूरला त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये शिवचरित्रातनं स्फूर्ती घेऊन एका विदेशी लेखकाने एक सुंदर पुस्तक लिहिलंय. त्याचं नाव घेतलं की हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया.
याचा अर्थ काय? त्यांना हे पुस्तक माहिती होतं, हा पुस्तकाचा अभ्यासक शिवचरित्र वाचून हे पुस्तक लिहितोय, ह्याचा संदर्भ त्यांनी तिथे दिला, याचा अर्थ त्यांना स्पष्टपणाने माहिती होतं. आणि म्हणून माझं वैयक्तिक मत हे आहे की एकदा का तो वागडून उसळलेला त्यांना दिसला आणि आपल्याला त्रास होण्याचा संभव जेव्हा दिसू लागला प्रत्येकाला, तेव्हा प्रत्येकाने माफी लिहून दिली, कोणी पत्राने कळवलं. पण हा प्रस्तावनेत जेव्हा तुमचा विषय आला तेव्हा प्रस्तावनेत तुम्ही का नाही सांगितलं? अहो, शिवचरित्राबद्दल माझा तेवढाच आक्षेप नाहीये. चरित्राबद्दल जेव्हा तुम्ही सूक्ष्मरित्तीने वाचता आणि इतिहासाचं पुस्तक नाही ते कादंबरी म्हणून जेव्हा वाचता तेव्हा काही वाटत नाही. पण जेव्हा तुम्ही इतिहासाचं पुस्तक म्हणून वाचायला जाता, तुम्ही कुणबी समाजाला त्यांच्या बायका विकल्या जातात म्हणून हे करता. वैश्य समाज त्या काळात चोर होता असं त्याच्यात लिहिलेलं आहे. मराठा समाजाच्या आया बहिणी कुठेही जायला तयार आहेत असं पान क्रमांक 83 मध्ये म्हणतात. जहागीरदारांची आणि सरदारांची तिला चीड येईल, त्यांना कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, मोठेपणासाठी स्वतःच्या आईलाही विकायला ते कमी करणार नाहीत असं स्वतः पुरंदरे लिहून ठेवतात. त्याचा अर्थ असा फणसे साहेब थांबा ना, त्याचा अर्थ असा कुणबी शूद्र नालायक, वैश्य तिसऱ्या म्हणजे चातुर्वर्ण म्हणजे तिसऱ्या जागेवरती ते नालायक, मराठे क्षत्रिय नालायक, म्हणजे चातुर्वर्ण मानणारे पुरंदरे हे खालच्या तिघांनाही नालायक म्हणून काय सिद्ध करू इच्छित आहेत? असं आहे की हा ब्राह्मण विरुद्ध अब्राह्मणी वाद नाही, तोच शोधायचा प्रयत्न आहे. एक मिनिट, तोच शोधायचा प्रयत्न आहे. बलकवड्यांना आपण बोलायला देऊया. बलकवडे बघा, एक मिनिट, जितेंद्र आव्हाड आपण बलकवड्यांना बोलून देऊया, कारण त्यांच्याकडे पुरावे आहेत असं ते म्हणतात. बलकवडे, तुम्ही जे पुरावे मांडायचे ते मांडा. सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेस सोलापूरमध्ये त्या पुस्तकाचं बाबासाहेबांनी बोलले त्यावेळेस ह्या पुस्तक बाजारात आलेलं नव्हतं आणि जेम्स लेन त्या पुस्तकावर लेखन करत होता. त्याने त्या पुस्तकामध्ये काय लिहिलं हे नंतर स्पष्ट झालं आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये बाबासाहेबांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. कारण की कुठल्याही ज्या वेळेस एखादा अभ्यासक शिवचरित्रावर अभ्यास करतोय आणि तो लेखन करतोय म्हटल्यानंतर आपण स्वागत करतो, पण त्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय हे ज्यावेळेस स्पष्ट होतं त्यावेळेसच ते आपल्याला कळतं आणि त्याचा निषेध होतो. ही साधी गोष्ट आहे. ते नोव्हेंबर महिन्यामधला पुरावा मानत नाही आणि सप्टेंबर आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ते पुस्तक मागं घेतलं, त्याच्याबद्दल माफी मागितली. हा एवढा महत्वाचा पुरावा, हे मोठं कार्य बाबासाहेबांनी केलं, याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आणखीन जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला, आपण एक एक मुद्दे घेऊया, कारण हेच मुद्दे सगळीकडे त्या वेळेला येत आहेत, त्या वादामध्ये येत आहेत. बलकवडे, तुम्हाला हाच मुद्दा विचारायचा की जे लेखन त्यांनी केलंय, जी परिस्थिती त्या काळाची त्यांनी हो अर्थात त्याचमुळे त्यांना आपण विचारतोय की जे संदर्भ हे सातत्यानं समोर आणतायत त्या संदर्भांच्या बद्दल तुम्ही काय म्हणाल? कुणबी लोकांच्या संदर्भात, कुणबी समाजाच्या स्त्रियांच्या संदर्भात जे लेखन केलं गेलं त्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलाल? मुळात आव्हाड कागद न दाखवता खोटा आरोप करतायत. कागद दाखवता त्याच्या ओळी वाचून दाखवा, कागद मागचा दाखवा, संदर्भ घ्या. संदर्भ घ्या ना. नेहमी त्या ओळीच्या पुढचा आणि मागचा न वाचता त्याचा विपर्यास करण्यामध्ये आव्हाड चतुर आहेत आणि सगळ्या महाराष्ट्राला आव्हाड माहिती आहेत. आता आव्हाड काही जुन्या राहिलेले नाहीत. अवघ्या महाराष्ट्राने आव्हाडांची चव पाहिलेली आहे, त्यांची योग्यता सगळ्यांना माहिती झालेली आहे. आव्हाड सर्वमान्य झालेले आता समाजाला की आव्हाड काय आहे, योग्यतेवर येत नाहीये, खरे काय आणि बलकावडे मी तुमच्या योग्यतेवर येत नाहीये. सन्मान करतो एवढं लक्षात ठेवा. आपण वैयक्तिक पातळीवर नाही येता. मला असं वाटतं की इथे वाचून दाखवतो. ऐका बलकवडे साहेब, जातीयवादाच्या संदर्भातलं लेखन सांगतो. इथे चर्चा जी आहे ना ही आपण अकॅडमिक चर्चा करूया. तुम्ही ज्या पद्धतीने वैयक्तिक हे करता तसं करू नका, कारण तुम्ही जर वैयक्तिक बोललं तर ते सुद्धा वैयक्तिक याच्यावर येतील. तर आपण ही चर्चा जी आहे तथ्य, ऐका माझं, तथ्य आणि पुरावे याच्या आधारावर आपण सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला इथे मी पुरावा देतो आपल्याला, मी पुरावा देतो. ऐका पुरावा ऐका. हा, पेशव्यांच्या अंतपुरातील पुढचे दार मराठ्यांना नेहमीच मोकळे असे. त्यांच्या उदारपणाला उतराई होण्यासाठी मराठे शक्य तितका देह झिजून त्यांना संतुष्ट ठेवत असेत आणि त्यातूनच कसदार पेशवे जन्माला येत होते. हे ब्रिगेडचं साहित्य आहे.
ह्याच्यावर कॉमेंट करणार का नाही? बद्दल बोलतोय आपण, ब्रिगेड बद्दल बोलत नाहीये. ब्रिगेड बद्दल वेगळी चर्चा लावा ना. नाही म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं बलकवडे, नाही थोडक्यात यांनी यांच्यावर चिखल उडवायचा, त्यांनी त्यांच्यावरती चिखल उडवायचा, एवढं याला इतिहास म्हणायचं का आम्ही इतिहासाचा अभ्यास करताना? करायचं काय? करणारे कोण आहे? बाबासाहेबांनी लिहिलं. चिखल फेकणाऱ्यांची लायकी काय आहे अहो, हे जगाला कळायला पाहिजे. त्यांची विचारधारा कळाली पाहिजे. काय बोलतो? नाही, ठीक आहे. बाबासाहेबांना विरोध करणारे कोणत्या लायकीचे आहेत हे जगाला कळायला पाहिजे. त्यांची लायकी याच्यातून कळते. नाही नाही, हिंदू नाही, एक मिनिट, नक्की आपण एकच मिनिट. तुम्ही आमचं म्हणणं असं आहे हा की इतिहासाचं पुस्तक असेल, जर बलकावडे त्यांना इतिहासकार म्हणत असतील तर त्यांनी जे मराठ्यांबद्दल लिहिले आहेत की ह्या आईही विकायला तयार होतील मराठे सरदार, ह्याला कुठे त्यांच्याकडे समर्थन करणारे पुरावे आहेत का? हिस्टोरियनला रेफरन्सेस नक्कीच रेफरन्स त्यांना खंड शोधावे लागतात. त्या काळात ज्या ज्या वेळेला हे मला गोष्टी बोलू लिहिल्या द्या, गेल्या. बोलू द्या आता. तुम्हाला खंडप्राय त्यांचा अभ्यास करावा लागतो. हे दस्तऐवज सापडले, हे रेफरन्सेस फ्रान्स मधून आले, हे इंग्लंड मधून आले, आणि या रेफरन्सेसच्या आधारे मी हे पुराव्याशी सिद्ध करतो की मराठ्यांच्या आया जाऊन कुठे जात होत्या, किंवा मी पुराव्याशी सिद्ध करतो की कुणबिनी बाजारात विकल्या जात होत्या. अहो हे तर म्हणजे कथाकथन झालं. कुणबिनी मिळत होत्या, मराठ्यांच्या आया जात होत्या, वैश्य चोर होते. अरे बाबा, पुरावे आहेत की नाही? माझं मत एवढंच आहे फक्त. नक्की माझा बाकीचा काही वाद नाही. पुरावा असेल तर मी आज बाबासाहेब पुरंदरेंची माफी मागतो जाहीर, पण त्यांनी पुरावा द्यावा. नक्की विदाऊट पुरावे तुम्ही बोलता. बरोबर, पण आमच्या आया बहिणीमध्ये त्यांच्या 300 हेतूबद्दल पण वर्ष- तुम्ही शंका घेताय. बाबासाहेब पुरंदरेंच्या त्या निमित्ताने त्याच्यामुळे हेतूबद्दल शंका त्यांना तुम्हाला असं म्हणायचं नाही की त्यांना त्यावेळेस जे रेफरन्सेस मिळाले किंवा जे रेफरन्सेस असू शकतात त्या पुराव्यांच्या त्यांना आधारे त्यांनी इतिहास लेखन केलेलं आहे. त्यांनी रेफरन्सेसच्या अगोदर त्या आधारे जर इतिहास लेखन केलं असेल, उद्या त्यांनी मला ह्याच्यातला रेफरन्स द्यावा, मी जाहीररित्या त्यांच्या नतमस्तक होऊन त्यांच्या पायाला हात लावीन. पण असा इतिहास लिहून तुम्ही महाराष्ट्राची बदनामी करताय हो. शिवकालीन म्हणजे शिवाजींच्या राज्यामध्ये बायका बाजारात विकल्या जात होत्या. शिवाजीच्या काळातल्या मराठे सरदार इतके नालायक होते की त्यांच्या आयाही ते बाहेर पाठवायला तयार होते. काय लिहिताय तुम्ही? हा पुन्हा जो उल्लेख सातत्यानं केला जातोय, पांडुरंग बलकवडे तुमच्याकडे येतोय, बाकीच्या सुद्धा ह्याच्याकडे येतो. गरिबी पण नव्हती, ही हा जो गोष्ट उल्लेख वेगळी आहे, आहे. हा नेमका जो उल्लेख आहे तो उल्लेख शिवकालाच्या आधीचा आहे की नंतरचा आहे याबद्दलचं काय जो काही उल्लेख आहे? कारण कुठल्या तरी एका पानाचा उल्लेख दिला जातोय त्याच्यामध्ये. ऐका बाळाजी अवजी चिटणीस यांना आणि त्यांच्या आईला त्यावेळेस सिद्धीने गुलाम म्हणून त्यांना ताब्यात घेतलं, लुटलं आणि त्यांना भर बाजारामध्ये विकत होते. बाळाजी अवजी चिटणीस आणि त्यांची आई ह्या मायलेकरांची राजापूरच्या बंदरामध्ये विक्री होत होती. आणि हे सगळं बघितल्यानंतर कर्मधर्म संयोगाने त्याचा मामा तिथे गेला आणि त्यांनी त्यांच्याकडून विकत घेतलं. त्यावेळेस हिंदूंवर कशा परिस्थिती होती? शिवाजी महाराजांनी या देशामध्ये गुलाम विक्री स्वराज्यामध्ये केली. आणि ज्या लोकांनी इथं मंदिरं पाडली हे पुरावे आहेत. मुघल अकबर औरंगजेबाचे अकबर केले तर ज्या वेळेस औरंगजेबाने राजस्थानावर स्वारी केली त्यावेळेस 557 मंदिराचा विध्वंस केला. हे मुघल अकबरामध्ये औरंगजेबाच्या अधिकृत सरकारी डॉक्युमेंट्स मध्ये. बलकवडे पण आपण शिवचरित्राबद्दल बोलतोय. बलकवडे आपण शिवचरित्राबद्दल बोलतोय. शिवाजी महाराजांनी त्याच्यातून मुक्त केलं. आपण शिवाजी महाराजांनी मुक्त केलं तर मदारी मेहतरला घेऊन गेले नसते औरंगजेबाच्या दरबारात. अफजल खानाला मारायला गेले असताना मदारी मेहतरची निष्ठा होती. निष्ठावंत मुसलमान होते नाही ते. निष्ठावंत मुसलमान होते ना. म्हणून जे तुम्ही औरंगजेबाचं कौतुक काय? कोणाला? आम्हाला कोणाचं कौतुक आहे? आम्हाला कोणाचं मतदारसंघामध्ये ब्रँडिंग करताय? मतदारसंघाचा विचार करून औरंगजेबाचा आम्हाला ना औरंगजेब मानत नाही, अकबर मानत नाही, पण शिवाजीला जे तुम्ही तुमच्या कैदेत बंद करून टाकलाय ना आणि त्याच्या डोक्यावर स्टॅम्प मारलाय. एक पुन्हा मुद्दा थोडं पुढे जाऊया. एक शेवटचं सांगतो, वैयक्तिक माझ्या अंगावर येऊ नका. मला वैयक्तिक अंगावर येऊ नका. तुमच्या बुद्धीचं सर्टिफिकेट देण्यासाठी इथे आम्ही बसलेलो नाहीये. आम्हाला माहिती आहे तुमचं काय ते. डोंट बी इंडिव्हिज्युअलिस्टिक. वैयक्तिक काढू नका. एक मिनिट इथल्या हिंदूंची मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं सांगू का महाराष्ट्राला? तेच संपवलं. बलकवडे आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं सांगू का महाराष्ट्राला? औरंगजेबाचं वकीलपत्र घेऊ नका. औरंगजेब काय केलं जगाला माहिती. कोणाचंही वकीलपत्र घेऊन आम्ही इथे आलेलो नाहीये. मुक्त केलं.
एक मिनिट हरिनरके जगाला माहिती आहे. जगाला माहिती आहे तुम्हाला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं 3 महिने. अहो, तुम्ही औरंगजेबाच्या वकील आहात. हे काय तुम्हाला निवडून यायचं आहे तिथं. नाही पांडुरंग बलकवडे पांडुरंग बलकवडे 1 मिनिट तुम्हाला थांबवतो. त्याचं कारण असं आहे की पुन्हा पुन्हा तुम्ही एकमेकांच्या वरती जाताय. खूप व्यक्तिगत तुम्ही एकमेकांवरती जाताय. आपण त्या चर्चेमध्ये आपण या चर्चेमध्ये अर्थातच आपल्याला थोडं पुढे जायचं, काहीतरी कुठेतरी निकष हे असंच नुसते आरडाओरड चाललेलं आहे. गेला 60 वर्ष 50 वर्ष आपण हेच बघतोय. त्यांनी त्याच्यावर चिखल टाकत बसायचा आणि इतिहास पूर्णपणे बाजूला घेऊन जायचा आणि त्याचा राजकारणासाठी वापर करायचा. हरिनरके नेमकं काय तुम्हाला या संदर्भामध्ये म्हणायचंय? इथून पुढे जाण्यासाठी हा जो वाद आहे, या वादावरती नेमकं काय घडलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? थोडक्यात तुम्ही सांगा, त्यानंतर आणखी चर्चा आपण पुढे सुरू ठेवणार. मला स्वतःला असं वाटतं की इतिहास हे एक शास्त्र म्हणून जर आपण पाहिलं तर इतिहास लेखन करत असताना त्याचे मौखिक पुरावे, भौतिक पुरावे म्हणजे शिलालेख, ताम्रपट वगैरे, आणि लिखित पुरावे, ग्रांथिक स्वरूपाचे, हस्तलिखित स्वरूपाचे, अशांचे आधार घेऊन इतिहास लिहिला जातो. तो लिहिण्याची जी प्रक्रिया आहे ती सातत्यानं नवे पुरावे पुढे येतात आणि त्याच्यात भर पडत जाते. आज छत्रपती शिवाजी महाराज हा अत्यंत ज्वलंत, संवेदनशील आणि एक प्रकारे स्फोटक विषय आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलताना भावनिक अंगाने बोलण्याऐवजी खरं म्हणजे अतिशय जबाबदारीने आपण बोललं पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की छत्रपती शिवरायांच्या संबंधामध्ये जर शेकडो पुस्तकं लिहिली गेलेली आहेत तर त्याच्यामधला एखादंच वाक्य, एखादा शब्द असा जर आपण आउट ऑफ कॉन्टेक्स्ट काढून त्याच्याबद्दल चर्चा करायला लागलो तर ती चर्चा मला असं वाटतं की आपण पुढे नेऊ शकणार नाही. छत्रपती शिवरायांच्या संबंधामध्ये गजानन भास्कर मेंदळ्यांसारख्या इतिहासकाराने जो साक्षेपीपणाने इतिहास लिहिण्याचं काम केलं, किंवा सेतू माधवराव पगडी असतील, किंवा अलीकडच्या काळामध्ये या संबंधामध्ये काम करणाऱ्या दिवी काळ्यांपासून अनेकांचा उल्लेख करता येईल. पण आपण जर थेट हेतूंचे आरोप करायला लागलो, प्रत्येक लेखकाची जात काढायला लागलो किंवा त्याचा हेतू तपासायला लागलो तर म्हणजे आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्या पद्धतीने चर्चा करणार का? ती शास्त्रीय चर्चा होणार का? असं असतं, लेखक लिहित असताना त्याच्या समोर जे पुरावे येतात त्याच्या आधारे त्यांनी जर लिहिलं असेल तर ते बदललं जाऊ शकतं. म्हणजे अनेक लेखकांनी नंतरच्या काळामध्ये आपली मतं बदलली आहेत. जयसिंगराव पवारांचं उदाहरण घेऊया. जयसिंगराव पवारांनी आधी जे मांडलं होतं ते नंतर दुरुस्त केलेलं आहे आणि असं होत असतं. त्यामुळे मला असं वाटतं की लेखकाची जात काढण्याऐवजी किंवा त्याच्या हेतूवर आरोप करण्याऐवजी त्याने त्यावेळेला जे लिहिलं त्याच्यासाठी कोणते पुरावे त्याच्या समोर होते ते पाहून आपण जरा शास्त्रीय पद्धतीने चर्चा करूया. नाहीतर मग ही चर्चा जी आहे ती भावनिक होईल आणि भावनिक चर्चा आपल्या देशाला किंवा आपल्या राज्याला उपयुक्त व्हायच्या ऐवजी ती भावना भडकावण्याकडे घेऊन जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये पहिलं लेखन महेश म्हात्रेंनी बरोबर उल्लेख केला 1869 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवरायांच्याकडे ज्या भावनेने पाहिलं, लोकांच्या समोरचा एक आदर्श, रयतेचा राजा, कल्याणकारी राजा, जनतेला अत्यंत आदर्श प्रकारची व्यवस्था देणारा राजा, आणि ते सगळं चित्रण जे त्यांनी उभं केलं, शिवजयंती सुरू करण्याचा कार्यक्रम असेल किंवा रायगडवरची समाधी शोधण्याचा हेतू असेल, त्या सगळ्यांच्या मागे महात्मा फुल्यांचा एक उदात्त हेतू होता. पण फुल्यांच्या पुस्तकात सुद्धा काही त्रुटी आहेतच, काही उणिवा आहेतच आणि त्यानंतर बदलावे लागतात. कारण ग्रँडफने जे लिहिलं होतं किंवा फुल्यांना जे उपलब्ध होतं त्याच्या आधारे फुल्यांनी लिहिलं होतं त्यावेळेला मुस्लिम इतिहासकार किंवा इंग्रजी इतिहासकारांच्या आधारे. पण नंतरच्या काळामध्ये जसजसे पुरावे पुढे येत गेले तसतसं ते लेखन बदलावं लागतं आणि म्हणून इतिहास कधीही अंतिम असत नाही. इतिहास लेखन हे कधी अंतिम असत नाही, त्याच्यामध्ये भर टाकावी लागते. बाबासाहेब पुरंदरेंच्या संबंधामध्ये मी माझी भावना अतिशय स्पष्टपणाने नोंदवतो. त्यांनी आपण इतिहासकार आहोत किंवा आपण इतिहास संशोधक आहोत अशा प्रकारचा दावा कधीही केल्याचं मला माहित नाही. मी त्यांच्याकडे जे पाहतो ते एक इतिहासाचं कथन करणारे, नाटकाच्या अंगाने, कलात्मकतेच्या अंगाने एखादं नाटक किंवा एखादी कादंबरी सादर करावी या पद्धतीने त्यांनी इतिहास लोकप्रिय केलेला आहे. त्यांच्या इतिहासामध्ये दोष असतील तर त्याची जरूर चर्चा झाली पाहिजे, त्या उणिवा दूर झाल्या पाहिजेत, त्याच्यावर वाद झाला पाहिजे, पण तो ज्ञानशास्त्रीय झाला पाहिजे. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून जर आम्ही त्यांना शिवीगाळ करणार असू किंवा त्यांच्या प्रत्येक हेतूबद्दल शंका घेणार असू तर ही चर्चा महाराष्ट्राच्या ज्ञानशास्त्रासाठी उपयुक्त होणार नाही. ती फक्त राजकारणासाठी उपयुक्त होईल आणि राजकीय पद्धतीने शिवाजी महाराजांचा वापर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे असं मला वाटतं की छत्रपती शिवराय हे आपलं दैवत आहे, हे आपलं दैवत आहे. स्थापनेपासून शिवाजी महाराजांचा उपयोग हा केवळ राजकारणासाठी केला गेला हे सातत्याने आपल्याला दिसतंय आणि आतापर्यंत या गेल्या निवडणुकीपर्यंत तेच सुरू होतं की शिवाजी महाराजांचं राजकारण करायचं आणि त्याचा वेगळ्या पद्धतीने उपयोग झाल्यानंतर गप्प बसायचं. वाईट आहे. हरिनरकेजी, आपण ते ज्ञानशास्त्राबद्दल बोललात. शिवचरित्र येऊन आज जवळजवळ 50-60 वर्ष झालेली आहेत. बाबासाहेब पुरंदरेंना असं कधीच वाटलं नाही की आपण आपलं हे लिखाण बदलायला पाहिजे?
हे हिस्टॉरिकल रेफरन्सेसवरती आधारित नाहीये. आपण जसं म्हटलात की इतिहास हा कधी स्टॅग्नंट नसतो, तो स्टॅटिक बदलत नसतो, राहतो. तो प्रोग्रेसिव्ह असतो. आपलं म्हणणं बरोबर आहे. पण आम्ही जे दाखले देतो आहोत त्या दाखल्यामध्ये कुठेतरी आपल्याला, आज आपणही ते शिवचरित्र वाचले, मीही वाचलेले, एक तरी पुराव्यानिशी की रेफरन्स हे खाली रेफरन्सेस येतात असा रेफरन्स कुठेतरी पुस्तकात आहे. आणि म्हणून जे आपण म्हणालात तसं मी सुरुवातीला आणि आजही मी या मतावर ठाम आहे. मी माझ्या पहिल्या मुलाखतीत म्हटलेलं की त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला याच्याबद्दल आम्हाला आक्षेप असण्याचं कारणच नाही. उद्या हे सरकार डॉक्टर मुंजेंनाही महाराष्ट्र भूषण ठरवतील, आमचं काही म्हणणं नाही. सरकार त्यांचं आहे, कोणाला द्यावं आमच्याबद्दल आमचा आक्षेप असण्याचा जितेंद्र आव्हाडला काही अधिकार नाहीये. पण इतिहासाचे गाढे अभ्यासक असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अँटिना उभ्या राहतात. कारण का, जसं तुम्ही म्हटलात की आज जसे 200 वर्षापूर्वीचे रेफरन्सेस ग्रँड डफचे असो किंवा 150 वर्षापूर्वीचा फुलेंचा रेफरन्स असो आपण पुस्तकात वापरतो की नाही. फुलेंच्या पोवाड्यात की माशाला कशा गुरुची गरज नाही जेव्हा आपण म्हणतो तेव्हा महाराजांना कुठलाही गुरु नव्हता असं आपण मानतो की नाही. त्याच्यातनंच दादोजी कोंडदेव हे महाराजांचे गुरु नव्हते हे सिद्ध होतं. हे फुलेंच्या काळातनं चाललेलं आहे. असे की हा रेफरन्स म्हणून वापरतो की नाही आपण. हा रेफरन्स जेव्हा वापरतो आपण 150 वर्षानंतर महात्मा फुलेंचा, तसा बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकाचा रेफरन्स जर वापरला गेला तर महाराष्ट्राच्या इतिहासावर 150 वर्षानंतर काय परिणाम होईल ह्याचा विचार आज आपण सुसंस्कृत ज्ञानशास्त्रावर बोलणाऱ्या माणसांनी करायला नको का. कुणबिणी 5 रुपयात विकल्या जात होत्या किंवा इथले मराठे आपल्या आयांना पाठवत होते किंवा इथले वैश्य चोर होते, हे विदाऊट रेफरन्स 200 वर्षानंतर की हे असं एक नरेशन एका पुस्तकात होतं आणि त्याच्यावरती जर कोणी पीएचडी केली तर हे महाराष्ट्राला कितीच पडेल. आणि नक्की, म्हणून म्हणजे आक्षेप आमचा त्यांच्या महाराष्ट्र भूषणला नाही, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दला नाही, त्यांच्या वयाला नाही, त्यांच्या कथाकथनाला नाही, त्यांच्या नाटकातील अभिनयाला नाही, ते जे सादरीकरण करतात त्याच्यावर नाही. इतका उत्कृष्ट सादरीकरण, इतका उत्कृष्ट नाटककार, इतका उत्कृष्ट अभिनय दुसरा कोणी करू शकत नाही. शिवशाहीर आहेत हे तरी तुम्ही मान्य करता का? आम्ही त्यांच्या इतर कुठल्याच कर्तृत्वाबद्दल बोलत नाहीये. आमचा आक्षेप फक्त एवढाच आहे की हिस्टॉरिकल रेफरन्स म्हणून त्यांचा वापर होऊ नये. ते इतिहासाचे गाडे अभ्यासक किंवा इतिहासाचा संदर्भ देऊन तुम्ही त्यांना महाराष्ट्र भूषण देऊ नका. महाराष्ट्राला आज नंतर 100 वर्षांनी याचा त्रास होईल. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि थोडीशी तापलेली चर्चा पुन्हा थंड व्हायला मदत होईल आणि त्या निमित्ताने पुन्हा आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे खरं तर या चर्चेमध्ये आणायचे आहेत. आणि पांडुरंग बलकवडे असतील, श्रीमंत कोकाटे असतील, या सगळ्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत आणि एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय महाराष्ट्र भूषण संदर्भामध्ये आणि त्या निमित्ताने जे काही वाद उठलेले आहेत त्या वादाच्या अनुषंगाने आपण चर्चा करतो. काही प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या आपण देतोय. राहुल कुलकर्णी म्हणतायत हा वाद ब्रिगेडच्या लोकांनी सुरू केलाय. मी तर म्हणेन बाबासाहेबांना भारतरत्न दिला पाहिजे असं राहुल कुलकर्णींचं म्हणणं आहे. मनोज जाधव म्हणतायत संभाजी ब्रिगेडचं आंदोलन निंदनीय आहे, हे प्रकार थांबले पाहिजेत. आणि माणिकलाल परदेशी म्हणतायत मतदारांचा बुद्धिभेद करण्यासाठी असे वाद निर्माण केले जातात, हे सगळं थांबलं पाहिजे. जयसिंह यशवंतराव म्हणतायत सगळे पुरस्कार RSSशी निगडीत लोकांनाच का द्यावे, हा प्रश्न जयसिंह यशवंतराव यांनी उपस्थित केलेला आहे. आणि संतोष शिंदे म्हणतात पुरंदरेंनी जेम्स लेनला मदत केल्यानं लोक त्यांच्यावरती नाराज आहेत. एकूण वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि अर्थातच या प्रतिक्रियांमध्ये सगळ्याच प्रकारच्या प्रतिक्रिया त्याच्यामध्ये येतात. म्हणजे किती गोंधळ आहे या सगळ्या विषयावरनं हे सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला कळतंय. मी जितेंद्र आव्हाड तुमच्याकडे येण्याच्या अगोदर श्रीमंत कोकाटे यांच्याकडे जातो. मगाचपासून त्यांना काही बोलायचं आहे. श्रीमंत कोकाटे, जे काही मुद्दे आले, ज्या मुद्द्यांवरती सातत्यानं तुम्ही उपस्थित करतायत ते मुद्दे, त्याच्यातले रेफरन्सेस, बलकवडे सुद्धा त्याच्यावरती काही बोलतायत, थोडक्यात तुम्हाला त्यावरती काय मुद्दा मांडायचा आहे, काय तुम्हाला उत्तर द्यायचं आहे? अँटोनिओ ग्रामची नावाचा नवमार्क्सवादी इतिहासकार होऊन गेला. तो अँटोनिओ ग्रामची असं म्हणतो की एखाद्या मोठ्या समूहाला जर का गुलाम बनवायचं असेल, मोठ्या समूहाचा जर का वापर करायचा असेल तर काय केलं जातं, तर त्यांचा इतिहास बदलला जातो. त्याला सांस्कृतिक धुरीणत्व असं म्हटलं जातं, त्याला हेजिमनी नावाचा सिद्धांत म्हटलं जातं. मग एवढा मोठा बहुजन समाज त्याला जर का गुलाम बनवायचा असेल तर त्यांचा इतिहास बदलायचा. म्हणजे दादोजी कोंडदेव रामदास गुरु नव्हते, मग ते गुरु म्हणून सांगितले की आपोआप या सगळ्या बहुजन समाजाचं वर्चस्व ब्राह्मणांकडे जातं. ब्राह्मणी वर्चस्व अबाधित ठेवणं यासाठी पुरंदरेंनी शिवचरित्राचा वापर केलेला आहे. न्यायमूर्ती PB सावंत जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते त्यांनी असं सांगितलेलं आहे की जेव्हा दादोजी कोंडदेवचा पुतळा काढावा म्हणून न्यायमूर्ती PB सावंत साहेबांनी आंदोलन केलं, ते असं म्हणाले की दादोजी कोंडदेव रामदास गुरु नसताना ते सतत सोबत दाखवण्याच्या पाठीमागचा उद्देश काय, तर ब्राह्मणाच्या
कुठलाही बहुजन समाजातला माणूस विद्वान शूर पराक्रमी जर का झाला तर तो ब्राह्मणांच्या रक्तापासूनच होऊ शकतो. आणि रामदासी संप्रदायामध्ये तसं लिहिलेलं आहे, अन्नी याती जन्माला महान त्याचे वीर्य जाणावे ब्राह्मण. आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या गुरुस्थानी रामदास आणि दादोजी कोंडदेव बिंबवणे, जिजाऊंची बदनामी करणं, ब्राह्मणी वर्चस्व अबाधित ठेवणं, यासाठी शिवचरित्राचा वापर पुरंदरेने केलेला आहे. म्हणून त्रेषे शेजवलकर म्हणाले होते की पुरंदरेचं जे शिवचरित्र आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचं आहे. तर कॉम्रेड शरद पाटील, ते जागतिक कीर्तीचे इंडॉलॉजिस्ट आणि प्राच्य विद्याभ्यासक होते, ते असं म्हणालेले आहेत की एका बाजूला छत्रपती शिवाजीराजांचं नाव घ्यायचं, त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं, त्यांचं उदात्तीकरण करायचं, शूद्रातिशूद्रांना बहुजनांना नादी लावायचं आणि त्यांचं चारित्र्यहनन करायचं. यामध्ये सर्वात तरबेज कोण असेल तर पुरंदरे, असं कॉम्रेड शरद पाटील म्हणालेले आहेत. आता शरद पाटील, शेजवलकर, बालचंद्र नेमाडे देखील म्हणालेले आहेत पुरंदरेंनी सातत्यानं शिवाजी महाराजांचा उपयोग हिंदू मुसलमान संघर्षासाठी केलेला आहे. कधीही पुरंदरेंनी मुस्लिमांचं सुद्धा योगदान होतं असं कधी सांगितलं का, असं डॉक्टर भालचंद्र नेमाडे म्हणतात. आता नेमाडे, शेजवलकर किंवा कॉम्रेड शरद पाटील हे काही संभाजी ब्रिगेडचे नाहीत ना. म्हणूनच पुरंदरेच्या विरोधात कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये 1 कोटीचा खटला चालू आहे, फिर्याद आहे डॉक्टर राजीव चव्हाणांची. आणि पुण्यामध्ये सुधाकर लाड आणि पुरंदरेची केस चालू आहे. ऍडव्होकेट दारवटकरांनी कोर्टामध्ये विचारलं की अहो मराठा सरदार हौशेसाठी पदासाठी स्वतःची आई विकतात, असा एखादा पुरावा आहे का? पुरंदरेंनी कोर्टात पुरावा दिला नाही. म्हणजे जे पुरंदरे गुन्हेगार आहेत, जे पुरंदरे जिजाऊंची बदनामी करतात, ठीक आहे, तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणताय, तुम्ही त्यांना गुन्हेगार म्हणताय. मला पूर्ण बोलू द्या, मला पूर्ण बोलू द्या. अशा गुन्हेगार पुरंदरेंना, जिजाऊंचे चारित्र्यहनन करणाऱ्या पुरंदरेंना ज्या दिवशी महाराष्ट्र सरकारने पुरस्कार जाहीर केला तो महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस आहे. एक मुद्दा श्रीमंत कोकाटे, सरकार असतं, श्रीमंत कोकाटे, एक मुद्दा पुरस्कार देऊ नये. श्रीमंत कोकाटे, पुरस्कार म्हणजे बदनामी करणाऱ्यांना पुरस्कार, पुरंदरेंना पुरस्कार म्हणजे छत्रपती शिवाजीराजांची बदनामी करणारा पुरस्कार आहे. महाराष्ट्रातली जनता ही कधीच सहन करणार नाही. श्रीमंत कोकाटे, तुम्ही म्हणताय महाराष्ट्रातली जनता हे सहन करणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेमधले अनेक आहेत, अगदी मी वैयक्तिक तुम्हाला सांगतो की अनेक लोकांनी पुरंदरेंचं चरित्र ज्यावेळेला वाचलं, शाळांमध्ये आम्ही ज्यावेळेला हे सगळं चरित्र वाचलं त्यावेळेला आम्ही ह्या नजरेने त्या चरित्राकडे बघितलं नव्हतं आणि त्याच्यातनं आम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराजच कळले. आता ते कसे कळले, काय कळले हा आणखीन वेगळा भाग आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जो मुद्दा तुम्ही उपस्थित करताय सागर देशपांडे, तुम्हाला असं वाटतं का की हे जर मुद्दे चुकीचे असतील, या मुद्द्यांना कुठलाही शास्त्रीय आधार आणि कुठलाही ऐतिहासिक त्याच्यात संदर्भ नसतील, तर मात्र बाबासाहेब अशा प्रकारचे पुरावे मागे घेण्याची किंवा अशा प्रकारची वाक्य जी आहेत ती मागे घेण्याची काही शक्यता तुम्हाला वाटते का, किंवा अशा प्रकारे काही झालंच नाही असं म्हणायला जागा आहे? मुळात मंदार तीच वाक्य आणि त्याच गोष्टी रिपीट केल्या जात आहेत. बाबासाहेब पुरंदरेंचं नाव जेम्स लेनच्या एक्नॉलेजमेंट मध्ये आहे असा जो आरोप होतो, तर त्या एक्नॉलेजमेंट जी 2 पानाची होती ती मी खात्री केली पत्रकार नात्यानं पूर्वीच, तर त्याच्यामध्ये कुठेही बाबासाहेबांचं नाव एक्नॉलेजमेंट मध्ये नाहीये. हा पहिला भाग झाला. दुसरी गोष्ट, मी सलग 2 मिनिटं बोलतो की 1957 साली बाबासाहेबांचं शिवचरित्र प्रकाशित झालं. मग 1957च्या पुस्तकावरती 2003 पर्यंत काही ऑब्जेक्शन्स नव्हती, त्यावेळेला हे काही प्रॉब्लेम्स नव्हते असं म्हणायचं का? ते त्यानंतरच कसे उघडकीला यायला लागले? दुसरी गोष्ट, यशवंतराव चव्हाण साहेबांनी बाबासाहेबांचं शिवचरित्र हे महाराष्ट्र शासनाकडे अधिकृत कॉपीज म्हणून विकत घ्यायच्या सूचना दिल्या होत्या आणि ते घेतलं होतं. विजयसिंह मोहिते पाटलांनी शिवसृष्टी जी अकलूजला उभी केली त्याच्यासाठी बाबासाहेबांचं मार्गदर्शन घेतलं होतं. रामराजे नाईक निंबाळकरांनी त्यांच्या घराण्याचा जो प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे की जे शिवाजी महाराजांच्या घराण्याशी थेट घराणं संबंध आहे, त्यांनी त्यांचा पुरस्कार बाबासाहेबांना दिला होता. पुण्यभूषण पुरस्कार बाबासाहेबांना मिळालेला आहे. अलीकडच्या काळामध्ये डी.वाय. पाटील विद्यापीठाने शरद पवार साहेबांच्या हस्ते बाबासाहेबांना डिलीट दिलेली आहे. आता या सगळ्या गोष्टी या सगळ्या लोकांना हे माहित नव्हतं का? किंवा त्याच्या पलीकडे जाऊन मला 1 मिनिट मंदार सांगायचंय की राजमाता सुमित्रा राजे भोसलेंनी असं लेखी म्हटलेलं आहे की बाबासाहेब शिवचरित्र अभ्यासपूर्वक सांगतात, त्यात त्यांचा अभिमान दिसून येतो, पण त्यात खोटा अभिनिवेश नसतो. ते शिवाजी महाराजांची खोटी किंवा अतिशयोक्त स्तुती चुकूनही करत नाहीत. अफजल खान किंवा औरंगजेब यांची खोटी निंदाही करत नाहीत. त्यांच्या भाषणात स्वराज्याच्या शत्रूंचेही खरे आणि श्रेष्ठ दर्जाचे गुण मुक्त कंठाने सांगितले जातात. तर दुर्गुणाबद्दल स्वकीयांची धगधग त्या शब्दात होरपळ उडवलेली दिसते.
अफजल खानाच्या लहान मोठ्या सद्गुणांची माहिती बाबासाहेबांनी जेवढी दिलेली आढळते तेवढी माहिती आदिलशाही दरबारातील मोहम्मद नुसरती सारख्या शाही इतिहासकारांनीही दिलेली आढळत नाही. अनेक इतिहासकारांची चुकीचे विधाने ते साधार खोडून काढतात, पण त्यात कोणाचाही अपमान, अनादर किंवा कुचेष्टा ते करत नाहीत. अंघुळभरही ते खालच्या पातळीवर उतरत नाहीत, हे सुमित्राराजे भोसलेंनी म्हटलंय. आणि काही वर्षांपूर्वी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शताब्दी निमित्त पुण्यात आल्या होत्या, तेव्हा त्यांनी त्यांच्या लेखी भाषणात असं म्हटलंय की दत्तो वामन पोद्दार, डॉक्टर ग. खरे, देवीसिंह चव्हाण, वासी बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे या संशोधकांनी इतिहासाचार्य राजवाड यांची तेजस्वी परंपरा चालू ठेवली, त्यासाठी तपश्चर्या केली. त्यांचा या संशोधक मंडळाच्या शताब्दीच्या निमित्ताने जो सत्कार करण्यात आला, जो प्रतिभाताईंच्या हस्ते झाला, तो अत्यंत औचित्यपूर्ण अशी गोष्ट आहे. महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या जीवन प्रवासाचा ध्रुवतारा, एक इतिहासकार म्हणून त्यांची जडणघडण इतिहास संशोधक मंडळामुळे झाली, असं प्रतिभाताईंनी म्हटलेलं आहे. सागर देशपांडे, हे सगळं मान्य आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या एकूण जे काही कार्य आहे त्याच्याबद्दल खरं तर आपल्याला काही वेगळं बोलायची गरज नाहीये, पण त्यातला महत्वाचा मुद्दा आहे की जर काही संघटना किंवा काही माणसं किंवा काही अभ्यासक, काही इतिहासकार जर का काही संदर्भ त्याच्यामधले हे असे आहेत, हे बदलावे असं म्हणत असतील, तर त्याच्यावरती काही उत्तर का येत नाही, त्याच्यावरती बाबासाहेबांकडनं का बोललं जात नाहीये, त्याच्याकडनं का अशा प्रकारे या सगळ्या प्रश्नांना बगल का दिली जाते, बगल दिली जाते असं सातत्यानं जे म्हटलं जाते आज महाराष्ट्रामध्ये, ते चित्र का निर्माण होत आहे? त्यातला मगाचा एक मुद्दा मंदार अर्ध्या मिनिटासाठी ठेवतो की जितेंद्र आव्हाडांची एक त्यातली भूमिका जी आहे की त्यांना पुरस्कार द्यायला हरकत नाही, पण ते गाढे इतिहास अभ्यासक म्हटलं हे चुकीचं आहे. तर आता सुमित्राराजेंपासून प्रतिभाताईंपर्यंत सगळ्यांनी जर त्यांना इतिहास संशोधक, इतिहासकार म्हटलेला आहे, मग त्यांच्यापेक्षा आपण कोण वेगळे आहोत का, फार हुशार आहोत का? हा एक पहिला भाग. आणि नंबर दुसरा की 10 खंडामधलं 1957 सालातलं जे शिवचरित्र आहे आणि आता अलीकडे 2 खंडामध्ये जे रिप्रिंट वारंवार पुढच्या आवृत्त्या केल्या, त्याच्या प्रत्येक पानावरती तळटीपा आणि पुरावे दिलेले आहेत. आता त्याच्या आधारे अभ्यासक म्हणून जर आपण त्यांच्याशी चर्चा करणार असू तर ती 2003 पासून, त्याच्या आधीपासून आज 2015 पर्यंत यातल्या किती जणांनी बाबासाहेबांच्याकडे अभ्यासक म्हणून चर्चेला गेलेत? म्हणजे त्यांच्याशी चर्चा करायची नाही आणि तुम्ही फक्त निंदा झालं त्यांच्याचीच असं नाही, कुठल्याही क्षेत्रातला संशोधक असो, त्याच्या संदर्भातले जे आक्षेप असतील तर ते वैचारिक पातळीवरती आपण त्यांना भेटून त्याची माहिती घेऊन त्यातल्या उणीवा आपण पुराव्याच्या आधारे दाखवू शकलो. तर बाबासाहेबांनी त्यांच्या प्रस्तावनेत म्हटलेलं आहे की मी इतिहासामधले पुरावे जर मला नवीन कुणी आणून दिले तर मी त्याच्यामध्ये नक्की बदल करेन. नक्की, म्हणजे हे बाबासाहेब बोललेले आहेत. पांडुरंग बलकवडे, अगदी थोडक्यात पुन्हा येतो जितेंद्र आव्हाड तुमच्याकडे, पण पांडुरंग बलकवडे, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की हे इतकं जे काही सगळं गेले काही काळात चाललेलं आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ढवळला जातोय, राजकारण त्याच्यामध्ये केलं जात आहे, हे सगळं खरं असलं तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत नाहीये का की याच्यातले जे काही संदर्भ, जे आक्षेपार्ह आहेत, त्या संदर्भांवरती तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया तेवढी वस्तुनिष्ठ येताना दिसत नाहीये, असं जे आम्हाला दिसतंय, त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं? पांडुरंग बलकवडेंकडे आपण जाऊया पुन्हा. महेश, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की ज्या पद्धतीनं हा सगळा वाद महाराष्ट्रामध्ये आपण दिसतोय, वादंग आलेला दिसतोय, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी भूमिका दिसते की छत्रपती शिवाजी महाराजांचा जेवढे संदर्भ आतापर्यंत आहेत, अगदी राजस्थानात असतील, परदेशात असतील, हे सगळे संदर्भ एकत्रितपणे घेऊन एक अध्यासन, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन, अशा प्रकारचाही प्रयोग आपल्याकडे झालेला नाही, जो परदेशामध्ये आपल्याला बघायला मिळतो, युरोपामध्ये बघायला मिळतं. अखंड संशोधन चालतं आणि ज्या पद्धतीनं एका जातीवरती आधारित हे सगळं आत्ताचं संशोधन चालू आहे किंवा जे काही संदर्भ आता कोकाटे किंवा आव्हाड समोर निर्माण करतायत, त्या संदर्भांच्या पलीकडे जाऊन आपण हा इतिहास शोधू शकतोय का? कारण हा इतका अस्मितेचा आणि एका ठराविक जातीचाच इतिहास करून ठेवलेला आहे आपण. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आपल्याकडे आतापर्यंत सगळे महापुरुष त्या जातींनी आपापल्या चौकटीत बंदिस्त करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही आपण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बघायला जातो दादरला, त्यावेळेस लाज वाटते स्वतःची की इतक्या मोठ्या महापुरुषाचं, भारताची घटना लिहिणाऱ्या, भारतातल्या असंख्य कोट्यावधी लोकांचा उद्धार करणाऱ्या महापुरुषाचं स्मारक कसं आहे. आपण जर महात्मा फुलेंचं जर पुण्यातलं स्मारक बघितलं तर तिथे गेल्यानंतरही तसंच वाटतं की अरे, अवघ्या भारताला ज्या माणसाने ज्ञानाची दिशा दाखवली त्या माणसाचं स्मारक कसं असायला पाहिजे.
तीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची 3 निवडणुका या राज्यातील सत्ताधारी पक्षाने केवळ त्या स्मारकाची भूलताबा देऊन, त्या स्मारकाची आश्वासनं दाखवून आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीकडे भावनेच्या दृष्टिकोनातून बघण्याचा जो एक प्रघात पडलेला आहे, परिपाठ पडलेला आहे, ते बघितल्यानंतर वाटतं की आम्हाला इतिहासामधून काही शिकायचं नाहीये. आम्हाला इतिहासाकडून स्वतःला बदलण्याचा किंवा स्वतःला काही नव्याने घडवण्याचं काही घ्यायचं नाहीये. हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, तो इतिहास या आधी सुद्धा मी म्हणालो की आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासला, परंतु आमच्या समाजाला सोशो कल्चरल डॉक्युमेंटेशन करण्याची, आमचा सामाजिक दस्तऐवज जपण्याची पद्धतच नाहीये. आपण म्हणजे याच्या आधीची जी परिस्थिती बघितलेली आहे इतिहास काळातली, तीच परिस्थिती सध्याच्या काळात सुद्धा आहे. म्हणजे आम्हाला एक 50-60 वर्षापूर्वीच्या ज्या चळवळी, लोक चळवळी या राज्यामध्ये झालेल्या आहेत, त्याचा सुद्धा इतिहास आमच्याकडे नाही. त्यामुळे सातत्याने आमच्याकडची ही जी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणारी मंडळी आहे, या मंडळींना मला वारंवार इथे सांगावंसं वाटतं की किती काळ भावनेच्या राजकारणासाठी शिवाजी महाराजांचं नाव या राज्यामध्ये घेतलं जाणार आहे. शिवाजी महाराजांचं काम म्हणजे ज्यांच्या पराक्रमाचं वर्णन सातत्याने विदेशी इथले जे वसाहतकार होते त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, अनेक लेखकांनी केलेलं आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा समग्र इतिहास, त्यांची समग्र कामगिरी इथल्या आमच्या पुढच्या पिढीपर्यंत कधी येणार आहे, त्यासाठी काही ठोस प्रयत्न केले जाणार आहेत का, या सगळ्याचा विचार झाला पाहिजे. आता ज्या पद्धतीने हे बाबासाहेब पुरंदरेंच्या निमित्ताने हे सगळी घुसळण जी आता सुरू आहे, या घुसळणीतून काहीतरी चांगलं नवनीत बाहेर निघाला पाहिजे आणि त्याचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी, मराठी समाजासाठी काहीतरी फायदा झाला पाहिजे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने गेल्या अनेक शतकांपासून, अनेक पिढ्यांपासून इथे ब्राह्मण आणि मराठा हा सत्ता संघर्ष राहिलेला आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि हा ब्राह्मण आणि मराठा सत्ता संघर्ष आजचा नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा आहे. जे लोक आता शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणतायत, त्याच लोकांनी जाणून घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा राज्याभिषेक करण्याची वेळ आलेली होती, त्यावेळेस त्यांना तुम्ही क्षत्रिय नाही आहात असं सांगून राज्याभिषेक करण्यासाठी स्थानिक पुरोहितांनी नकार दिलेला होता. त्यासाठी गागाभट्टांना महाराष्ट्रामध्ये पाचारण करावं लागलं होतं. महाराजांना आपण सिसोदिया वंशाचे आहोत असं हे दाखवण्यासाठी पुरावे आणावे लागले होते. त्यामुळे हा जो सगळा इतिहास आहे, तो इतिहास आम्ही सगळ्यांनी स्वतः जाणून घेतला पाहिजे आणि त्यातून आपण काहीतरी वेगळं आचरण केलं पाहिजे. महाराष्ट्र राज्य स्थापन झालं त्यावेळेस एक प्रश्न उपस्थित करण्यात आला होता ज्येष्ठ संपादक भाऊसाहेब माडखोलकर यांच्याकडून की हे राज्य मराठ्यांचे असेल की मराठीचे असेल. तेव्हापासूनचा त्यानंतरच्या काळातला हा सगळा राजकारणाचा जो केंद्रबिंदू आहे, हा केंद्रबिंदू या दोन महत्वाच्या समाज घटकांच्या संघर्षामध्ये राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे हे जे दोन समाज घटक संघर्ष करतात, ब्राह्मण आणि मराठी, आणि त्याच्यामध्ये इतर जो सगळा महाराष्ट्रातला मोठ्या प्रमाणातला समाज आहे तो भरडून निघतोय. हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण तुम्ही भावनिक राजकारण करून या सगळ्याचा विचका करतायत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या समोरचे जे महत्वाचे विषय आहेत ते महत्वाचे विषय बाजूला पडतात. नाही, बाजूला पडलेलेच आहेत आणि त्यामुळेच पुन्हा पुन्हा हा प्रश्न. हरिनरके, मी तुमच्याकडे येतो. जितेंद्र आव्हाड, मी तुमच्याकडे येतोय. हरिनरके, तुम्ही तुमचा 95-96 सालचा जो काही त्यावेळेचा प्रयोग होता आणि खास करून महात्मा फुलेंच्या बद्दलचं जे काही तुम्ही काम त्यावेळेला केलेलं होतं, एका बराकीमध्ये तुम्ही त्यावेळेला एक हे सगळं काम करत होतं, सगळं आम्ही बघितलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतं का की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं जे संशोधन एकत्रितपणे व्हायला पाहिजे, ब्राह्मण किंवा मराठा ह्याच्या पलीकडे जाऊन हे संशोधन व्हायला पाहिजे, ते संशोधन आता होण्याची काही शक्यता तुम्हाला दिसते का? कशा प्रकारे ते होऊ शकतं, काय केलं पाहिजे? कारण या सगळ्या वादामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भरडला जातोय. जसं महेश आता म्हणाले, गेले अनेक वर्ष आपण त्याच्यात केवळ आणि केवळ राजकारण बघतोय आणि एक फक्त मराठा समाजातले, म्हणजे मी पूर्ण महाराष्ट्रातलं म्हणतोय, एकमेकांच्या समोर जाती उभ्या राहत आहेत, त्या जाती एकमेकांशी झगडत आहेत. हे चित्र बदलेल का? तुम्हाला काय वाटतं? इतिहासाचा वापर हा शिक्षणासाठी झाला पाहिजे आणि ज्या चुका आपण इतिहास काळामध्ये केल्या त्या परत करू नयेत, हे भान नव्या पिढीला निर्माण करणं हा इतिहासाचा हेतू असला पाहिजे. मी विंदा करंदीकरांचा विद्यार्थी आहे. कविवर्य विंदा करंदीकर असं म्हणायचे की इतिहासाचे घेऊन ओझे डोक्यावरती नानाचा, करा पदस्थल त्याचे अनेक चढून तयावर भविष्य वाचा.
आपलं भविष्य घडवण्यासाठी इतिहासाचा अत्यंत उत्तम पद्धतीने वापर करणं ही दृष्टी असायला हवी आणि ती अभ्यासाची असायला हवी. मी मुद्दाम एका गोष्टीचा मंदार उल्लेख करतो. आपल्याकडे 4थीच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास दिलेला आहे आणि त्या वयामध्ये मुलांना त्या वयामध्ये ती ओळख होते आणि छत्रपती महाराजांच्यापासून प्रेरणा घेऊन मुलं पुढचं शिक्षण करतात. मागे जेव्हा या 4थीच्या पुस्तकाबद्दल वाद झाला त्यावेळेला माननीय जितेंद्र आव्हाड यांना मी सांगू इच्छितो की त्यांचं सरकार होतं आणि वसंत पुरके नावाचे मंत्री होते शिक्षण खात्याचे. त्यांनी एक तोडगा फार नामी काढला होता. त्यांनी त्या संबंधामध्ये 6 एका जातीचे लोक आणि 3 दुसऱ्या जातीचे लोक अशा 2च जातींचे 9 अभ्यासक नेमले आणि त्या 6 जणांमध्ये एका संघटनेचे जास्तीत जास्त लोक होते. ते इतिहासकार होते की नाही याच्याबद्दल वाद होऊ शकतो, पण मग या पद्धतीने निर्णय करायचा का? म्हणजे इतिहास लिहिताना जाती बघून लोक नेमायचे का आणि त्यातनं निर्णय घ्यायचे का? हा अतिशय दुर्दैवी भाग आहे असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल नितांत आदराची भावना ठेवून महाराज हे सगळ्या जातीपातींच्या वरचे आहेत. ते खऱ्या अर्थानं राष्ट्रीय पुरुष आहेत आणि म्हणून त्यांच्या इतिहासाच्या लेखनामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेणं, तटस्थपणानं अतिशय निर्भयपणानं ते लेखन झालं पाहिजे. पण आता ज्या प्रकारची दडपणं येत आहेत, ज्या प्रकारची आक्रमणं होत आहेत, ज्या प्रकारचा संघटित आणि आक्रमक विरोध होतोय, त्यामुळे मला काळजी वाटते की या पुढच्या काळामध्ये खरंच महाराजांच्या बद्दल निर्भयपणानं लिहिता येईल का, बोलता येईल का, मांडता येईल का, मला काळजी वाटते. आणि म्हणून मी या निमित्तानं असं सांगू इच्छितो की बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाबद्दल जरूर चर्चा झाली पाहिजे. जरूर मतभेद असतील तर ते मांडले पाहिजेत, पण बाबासाहेबांशी चर्चा होऊ शकते. या संघटनांशी चर्चाच होऊ शकत नाही. या संघटना फक्त एक तर तुम्ही आमचे समर्थक व्हा, नाहीतर तुम्हाला आम्ही शत्रू म्हणून घोषित करतो असं सरळ सरळ म्हणत असतात. आता इथे परत 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 उल्लेख होतोय की आभारात उल्लेख केले, आभारात उल्लेख केले. मी मुद्दाम सांगतो, जेम्स लेनचं लेखन निषेधार्हच आहे. जेम्स लेनला शिक्षा व्हायला पाहिजे. जेम्स लेनचा निषेध पुन्हा पुन्हा झाला पाहिजे. पण जेम्स लेनच्या त्या आभारामध्ये कोणाकोणाचे उल्लेख आहेत माहितीये का? असगर अली इंजिनियर, ज्यांनी सारं आयुष्य सामाजिक चळवळीसाठी घालवलं आणि जे जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा आदरणीय आहेत आणि मलाही आदरणीय आहेत, त्यांचाही उल्लेख आहे. राजेंद्र होरांचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी घाशीराम कोतवालला संगीत दिलं त्या भास्कर चंदावरकरांचा उल्लेख आहे. आरा कुलकर्णींचा उल्लेख आहे. बाबासाहेब आंबेडकरांवर ज्यांनी सारं आयुष्य काम केलं त्या एलिनार झेलियट यांचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये गुंथर सोनतायमरचा उल्लेख आहे आभारामध्ये. त्याच्यामध्ये आरा कुलकर्णींचा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये ज्या कोसंबींनी बौद्ध साहित्यावर सारं आयुष्य घालवलं त्या कोसंबींच्या घरातल्या मीरा कोसंबींचा पण उल्लेख आहे. त्यामुळे एखाद्या उल्लेखावरून एकदम तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आणि झोडायचं, याचा अर्थ साफ साफ मोहीम म्हणून भुई दुपटण्याचं काम चाललंय का? मला स्वतःला असं वाटतं. आणि म्हणून मी आव्हाड सरांना विनंती करेन की आपण जरा शांतपणाने आणि भावनेच्या बाहेर जाऊन तटस्थपणानं इतिहासकारांना काम करू देणार आहोत का? त्यांना काही स्वातंत्र्य देणार आहोत का? का त्यांनी काही लिहिलं की लगेचच त्यांना अशा प्रकारची भीती की तुमचा दाभोळकर करू, तुम्हाला संपून टाकू, तुमची डीएनए टेस्ट झाली पाहिजे. नरहर कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांच्या संबंधी अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे शिवाजी जीवन रहस्य. आणि त्याच्यावर जेव्हा मी उदगीरमध्ये बोललो तर याच संघटनांच्या वर्तमानपत्रात असं छापलं गेलं की हरी नरकेची डीएनए टेस्ट करा. म्हणजे नरहर कुरुंदकर आम्हाला चालत नाहीत, आम्हाला नरेंद्र दाभोळकर चालत नाहीत, आम्हाला यदी फडके चालत नाहीत. याचा अर्थ गोविंद, मला आपल्याला सांगायचं आहे की गजानन भास्कर मेहेंदळे यांनी जे शिवचरित्र लिहिलं, मी विनंती करेन आव्हाड साहेबांना की जरा वाचा आपण कृपा करून. अतिशय तटस्थपणानं अतिशय उत्तम अशा प्रकारचं ते काम होतं, पण त्या माणसाने पुढचं काम जाळून टाकलं. काम नाही करता येते या वातावरणामध्ये. आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की जरा शांतपणाने आपण अशा पद्धतीने विचार करूया की इतिहासकारांना त्यांचं काम करू द्या, त्याची चर्चा करा, वादविवाद करा, त्याच्यावर मतभेद मांडा, पण ते अशा पद्धतीने मांडा की अभ्यासकाला अभ्यास करण्याचं धैर्य राहील. महाराष्ट्राची फुल्यांपासूनची जी परंपरा आहे, आंबेडकरांपासूनची जी परंपरा आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की ज्यांना आपला इतिहास माहीत नसतो ते भविष्य घडवू शकत नाहीत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची, महात्मा फुल्यांची परंपरा पुढे नेण्याचं काम इथे जी मंडळी करतायत त्यांनाही काही निर्भयतेचं असं संरक्षण देणार आहात की नाही तुम्ही? नक्की ही निर्भयता महाराष्ट्रामध्ये येईल का जितेंद्र आव्हाड? म्हणजे तुमचे सगळे मुद्दे मान्य, तुमच्या सगळ्या मुद्द्यांवरती जर का जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेब पुरंदरे सोडले तर एकाही इतिहासकारावरती भाष्य केलेलं नाही. मग ते मेहेंदळे सर असो, शेजवळकर असो, सेतू माधवराव पगडी असो, आपण जाणून बुजून हा वाद ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरावर नेतो आहोत आपला स्वार्थ साधण्यासाठी. नरके सर, तुम्ही मला ओळखता. मी विधानसभेत ज्या पद्धतीने हे मुद्दे मांडलेत त्या पद्धतीने माझ्यावरती कोणीही असा आक्षेप घेण्याचं कारण नाही. हा वाद ब्राह्मणेतर नाही. हा वाद जो तुम्ही म्हणताय की इतिहासाला भावनिक जोड देऊन जर तुम्ही करणार असाल तर त्याच्याबद्दल आक्षेप घेणं, एक मी इतिहासाचा अभ्यासक, सूक्ष्मपणाने इतिहासाचं निरीक्षण करणारा म्हणून मी घेणार आणि तो माझा अधिकार आहे.
असं आहे की तुम्ही एकीकडे म्हणता चर्चा करायला पाहिजे आणि दुसरीकडे म्हणता की असं का करताय. असं आहे की शिवचरित्रामध्ये जिजाऊला कुंती व्हायचं होतं, याचा काय संबंध हो नरके सर? जरा मला कधीतरी भेटून समजून सांगा ना, की मी कुंती होईन किंवा मला कुंतीसारखं राजमाता होता येईल का? कुंती जेव्हा महाभारतातली आपण वाचतो आणि तिचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा कुंतीला मिळालेला दुर्वासाचा शाप आणि त्याच्यातनं निर्माण झालेले तिचं पुत्र, म्हणजे पुत्र जे काही 4-5 पुत्रांची जी नावं आहेत ती 5 पुरुषांमधनं निर्माण झालेली होती. हे महाभारतातनं सिद्ध होतं. आणि जिजामाताला कुंती व्हायचं होतं असं जेव्हा शिवचरित्रात आम्ही वाचतो तेव्हा मी काय समजायचं, म्हणजे काय ह्याच्या मागचा हेतू काय? नरके सर जरा तुम्ही भावना जरा बाजूला ठेवा आणि इतिहास तज्ञ, इतिहासाचा अभ्यासक म्हणून या जितेंद्र आव्हाड विद्यार्थ्याला समजून सांगा की त्यांचा उद्देश हा होता. नरके सर बोला. मला समजून सांगा ना, महाराष्ट्राला समजून सांगा. नाही नाही आता आपण टू द पॉइंट बोला. मला तुम्ही टू द पॉइंट समजून सांगा. कुंती व्हायचं होतं जिजामातेला हे जेव्हा लोकशाहीर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात काय होतं? का बाबा कुंती का व्हायचं होतं तिला? जितेंद्र आव्हाडजी, कृपा करून मला बाबासाहेब पुरंदरेंचा वकील किंवा समर्थक म्हणून इथे मला प्रश्न विचारू नका. तुम्ही मला आरोपीच्या पिंजरात उभं केलं ना, तुम्ही मला आरोपीच्या पिंजरात उभं केलं ना. मतभेद आहेत, माझेही मतभेद आहेत असं मी सुरुवातीपासून सांगत आलोय आणि मी परत सांगेन. बाबासाहेबांच्या लेखनाबद्दल माझेही मतभेद आहेत, परंतु जितेंद्र आव्हाड ते मांडण्याची जी पद्धत असली पाहिजे. तुम्ही लिहा ना या विषयावर, विचारा ना बाबासाहेबांना विचारा, उत्तर देतील. तुम्ही मला अशा पद्धतीने प्रश्न विचारायच्या ऐवजी तर मागासवर्गीय माणूस आहे, मी मराठाही नाहीये, तुम्ही मराठा नाहीये, तुम्ही यामुळे मराठा माझा संबंध नाही, मी मागासवर्गीय आहे. जातीचा मुद्दा येतो कुठे याच्या? तुम्ही मानलं ना की मराठा ब्राह्मण असा वाद सुरू आहे. मराठा ब्राह्मण वाद नाही, ज्याला शिवाजी बद्दल प्रेम आहे त्या प्रत्येक मराठी मातीवर प्रेम करणाऱ्या माणसाची अस्मिता दुखावली जाते जेव्हा त्या शिवाजीच्या पितृत्वाबद्दल शंका निर्माण होते, जेव्हा त्याच्या मातेबद्दल इथल्या चातुर्वर्ण्याचं समर्थन जेव्हा आमच्या आया बहिणी काय रस्त्यावर पडल्यात? शूद्र आहोत म्हणून काय आमच्या आया बहिणी रस्त्यावर पडल्यात 5 रुपयाला विकायला? तुम्ही शूद्र आणि चातुर्वर्ण्याचं बोलताय, त्या बाबासाहेबांच्या घरात मुसलमान आणि दलित राहतात शिकायला. हे तुम्ही समजावून घ्या, कधीतरी अभ्यास करा. तुम्ही आम्हाला बाकीचं सोशल इंजिनिअरिंग सांगू नका, आम्ही या पुस्तकाबद्दल बोलतो. तुम्ही त्याच्याकडेच जाताय पुन्हा. मग पुस्तकाकडे, चर्चा पुस्तकावर आहे. अभ्यास करायला संधी दिली, चर्चा पुस्तकावर आहे, चर्चा पुस्तकावर आहे. कशाला करता? चर्चा पुस्तकावर आहे. लोकांनी रयतेनी 5 वर्ष अभ्यासाला संधी दिलेली आहे, चांगले अभ्यास करा. चर्चा पुस्तकावर आहे. पुस्तकावरती चर्चा करूया. पूर्ण चर्चेवरती आपण चर्चा पुस्तकावरतीच आपण केली पाहिजे. अर्थात या सगळ्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा श्रीमंत कोकाटे तुमच्याकडे येतो, पण त्या अगोदर बालकवडेंना मग असाच प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही हे संदर्भ ज्याच्यावरती आक्षेप सातत्याने घेतले जात आहेत ते संदर्भ बदलायची तयारी आहे का तुमची सगळ्यांची? इतिहासकारांची त्याच्यावरती काही सहमती आहे का? इतिहासकार, हॅलो. हा बोला. हॅलो. हा, इतिहासकार जसे आपल्या समोर पुरावे येतात त्या पुराव्याच्या आधारावर मांडणी करत असतो. एखादा पुरावा नव्याने आला तर त्या पुराव्याच्या अनुषंगाने तो नेहमीच आपल्या विधानांमध्ये बदल करत असतो. मी काय सांगतो ते ऐका. हा सगळा वाद आहे काही एका विशिष्ट हेतूने चालू आहे. या मागे राजकीय डाव आहे. त्यांना असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये 35% मराठा समाज आहे आणि या मराठा समाजाला पेटवून आपण त्यांची मतं आपल्याकडं आकर्षित करू शकतो. आता एक साधं उदाहरण सांगतो, परंतु यामध्ये त्यांना साध्य मिळणार नाही. कारण की ज्या संभाजी ब्रिगेडची शिवराज्य पार्टी आहे आणि ते स्वतःला आम्ही मराठा समाजाचे प्रतिनिधी आहोत असं मांडण्याचा प्रयत्न करतायत, या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्या शिवराज्य पार्टीच्या एकाही उमेदवाराला यश आलं नाही. पण याहीपेक्षा एक सत्य सांगतो, पुण्यामध्ये पर्वती मतदारसंघामध्ये संभाजी ब्रिगेडचे इतिहासकार अनंत दारवटकर 7 लाख मतदारसंघामध्ये ज्यावेळेस
अधिकृतरित्या मराठा समाजाचा मी प्रतिनिधी आहे, शिवराज्य पार्टीचा प्रतिनिधी आहे असं सांगून उभे राहिले. नाही नाही, हा निवडणुकीचा मुद्दा नाहीये. बलकवडे मी पुन्हा श्रीमंत कोकाटे तुमच्याकडे मी येतो. तुम्हाला पुन्हा हाच मुद्दा विचारायचा आहे की जर काही उद्या संदर्भ बदललेत किंवा संदर्भ बदलण्याची तयारी असेल तर तुम्ही किमान जो संभाजी ब्रिगेडने आता दगडफेक करायची, जोडे मारायचे, हे सगळे जे काही उद्योग सुरू केलेले आहेत, महाराष्ट्राचं वातावरण, तुम्ही विचाराने उत्तर देऊ शकत नाही आहेत का? आणि छत्रपती शिवाजी महाराज हे काय केवळ एका मराठा समाजाचे आहेत असं तुम्हाला म्हणायचं? एखादी चूक असेल तर ती मागं घेतली जाईल, हा. परंतु चूक मागं घेतली जाईल. परंतु एक साधा विचार सांगतो की एका पुस्तकात हे बघा, इंग्रजांविरुद्ध बॉम्ब फेकणारे, गोळीबार करणारे, दंगे पेटवणारे 90% लोक ब्राह्मण होते. त्यामुळे नाही, एक मिनिट बलकवडे मी तुम्हाला थांबवतोय. श्रीमंत कोकाटे तुम्ही बोला. तुम्ही किमान तुमची जी भूमिका आहे आता संभाजी ब्रिगेडची, एक प्रकारे तुम्ही जी तालिबानी प्रवृत्ती दाखवताय, फतवे काढताय, हे होऊन देणार नाही, ते होऊन देणार नाही, दगड फेकताय, हे तरी तुम्ही बंद कराल की नाही? क्रांतिकारक एक मिनिट बलकवडे तुम्ही थांबा. मला श्रीमंत कोकाटे बोला. श्रीमंत कोकाटे, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठा समाजाचे अस्मिता पुरुष नाहीत, तर सगळ्या बहुजन समाजाचे अस्मिता पुरुष आहेत. आणि हा खूप मोठा कट आहे. प्रथम दर्शनी जरी आपल्याला पुरंदरे दिसत असतील तरी हा खूप मोठा कट आहे. कारण 2003च्या सप्टेंबर महिन्यामध्ये पुरंदरे जेम्स लेनच्या पुस्तकाचं कौतुक करतात. 7 सप्टेंबर 2003ला दैनिक सामनामध्ये आनंद देशपांडेचा जेम्स लेनच्या पुस्तकाचं कौतुक करणारा लेख येतो. आणि जेम्स लेनने त्याच्या पुस्तकामध्ये जी सांगितलेलं आहे, अरा कुलकर्णी, वाय.बी. दामले, रेखा दामले, मीना चंदावरकर, भास्कर चंदावरकर, जयंत लेले, नरेंद्र वागळे, माधव भंडारे, शाहीर योगेश, बिंदू माधव जोशी आणि भांडारकर संस्थेचा ग्रंथकार वाल मंजुळ यांनी मला शिवचरित्र लिहिण्यासाठी प्रेरणा दिली. प्रथम दर्शनी पुरंदरे जरी दिसत असतील तर हा खूप मोठा कटाचा भाग आहे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंची बदनामी करण्याचा. आता जे सागर देशपांडे म्हणाले, नाही माझा पूर्ण करू द्या. सागर देशपांडे जे म्हणाले, विजयशे मोहिते पाटील, सुमित्राजे भोसले, डी.वाय. पाटील यांनी मान्यता दिली. आता मोहिते पाटील, सुमित्राजे भोसले आणि डी.वाय. पाटील काय इतिहासकार आहेत का? त्यांच्या चांगुलपणाचा, अज्ञानपणाचा फायदा घेऊन पुरंदरेंनी इतिहासाचं विकृतीकरण केलेलं आहे. हे काही इतिहासकार नाहीत. त्यामुळे महाराजांच्या घराण्याच्या राजमाता आहेत, त्यांना तुम्ही अज्ञानी कसं म्हणता? अज्ञानी कसं म्हणता तुम्ही? मला बोलू द्या. नाही बोला तुम्ही, पण तुम्ही सुमित्रा राजांना अज्ञानी म्हणताय म्हणजे बघा तुमचं अज्ञान बघा. पुरंदरेची वकिली कशाला करतात? शिवाजी महाराजांच्या बाजूने कधीतरी बोला. शिवाजीराजांच्या बदनामी करणारा पुरंदरेची वकिली करण्यापेक्षा शिवाजीराजांच्या बाजूने बोला. जिजाऊंची बदनामी झाली, जिजाऊसाठी बोला. एक मिनिट आम्ही तुमचा आवाज कमी करतोय. तुमचा आवाज आम्ही थांबवतोय. तुमचा आवाज आम्ही थांबवतोय आता, कारण याच्यातनं निष्पन्न काहीच होत नाही. या चर्चेमधनं निष्पन्न काहीच होत नाही. महेश, अगदी थोडक्यात, वेळ कमी आहे, काय सांगाल? कारण केवळ हा चारित्र्याचा मुद्दा जो आहे, त्या चारित्र्याच्या मुद्द्यावरती जो महत्वाचा मुद्दा आहे, पण या मुद्द्यावरती कधीच कोणी येणाऱ्या काळामध्ये काही संशोधन करणार नाहीये. कधीच कोणी हे जे म्हणतात की हा खूप मोठ्या कटाचा भाग आहे, असा कट झालाय का, असा कट होऊ शकतोय का? जसं तुम्ही म्हणालात की ब्राह्मण आणि मराठा हे दोन्ही या महाराष्ट्राचे खूप दीर्घकाळ राज्यकर्ते राहिलेले आहेत. हे राज्यकर्ते असताना हा केवळ या राज्यकर्त्यांमधला आणि येणाऱ्या काळातल्या राजकारणाचाच हा विषय आहे का? नेमका महाराष्ट्र हा विषय घेऊन कुठे जाणार आहे आणि नेमकं काय होणार आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मला स्वतःला हेच दिसतं की ज्या पद्धतीने गेल्या काही निवडणुकांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आला, त्याच्या आधी शिवस्मारकाचा मुद्दा आला आणि सातत्याने त्याच्या आधी मराठ्यांना वेगळ्या पद्धतीने भावनिकरित्या भडकावण्याचे प्रयत्न संघटितरित्या सुरू झाले. या सगळ्याचं जे राजकीय परिणाम किंवा दुष्परिणाम हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. तर या सगळ्याचा आपण इतिहासाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेलो तर हा अशा पद्धतीने एका समाजाला भावनिकदृष्ट्या भडकावणे हा एक त्याचा भाग होऊ शकतो, परंतु त्याचा एकूण महाराष्ट्राच्या प्रगतीवर जो दुर्गामी परिणाम होणार आहे, महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीवर जो दुर्गामी परिणाम होणार आहे, त्याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. जितेंद्र आव्हाड हे PhD आहेत, एका विषयाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे, ते सुज्ञ राजकारणी आहेत, परंतु त्यांनी ज्यावेळेस या विषयामध्ये उडी घेतली त्यावेळेस आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्याचा जो राजकीय परिणाम आता आपल्या समोर यायला लागलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जी
तरुण पिढी आहे, ज्यांना संपूर्णपणे या इतिहासाचं आकलन झालेलं नाहीये, त्यांच्या भावना भडकतायत. तर हे सगळं ज्या पद्धतीने ज्या प्रकाराने पुढे जात चाललेलं आहे, याच्यात बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांच्या समर्थकांची सुद्धा एक भूमिका असायला पाहिजे. आणि त्यांनी हे जे आक्षेप आता सातत्याने समोर येत आहेत ते आक्षेप खोडून काढले पाहिजेत किंवा ते मागे घेतले पाहिजेत. महाराष्ट्राला या सगळ्याचा जबाब मिळाला पाहिजे की हे जर कोणी म्हणजे बघा, जेव्हा एखादं पुस्तक लिहिलं जातं त्या पुस्तकामध्ये एक ओळ जरी चुकीची असली तरी त्या संपूर्ण याची जबाबदारी त्या लेखकाची असते. त्यामुळे आपण दोन्ही बाजूनी बघितलं पाहिजे. जसं बाबासाहेबांच्या प्रतिमांना जोडे मारण्याचा अधिकार हा कुठल्या संघटनेला नाही, तशाच पद्धतीने बाबासाहेबांच्या पुस्तकावर जर आक्षेप घेतलेले असतील तर त्या पुस्तकातील एखादी आक्षेपार्ह ओळ बदलण्याचा किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. महाराष्ट्र हे विचार करणाऱ्या लोकांचं, विचार देणाऱ्या लोकांचं राज्य आहे. त्यामुळे इथे अशा पद्धतीने भावनिकदृष्ट्या जर कोणी राजकारण करत असेल तर ते थांबलं पाहिजे. आणि मराठी लोकांना शिवाजी महाराजांनी जी प्रेरणा दिलेली आहे, बघा, महाराजांनी महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर अवघ्या 150 वर्षामध्ये मराठ्यांनी अवघा देश पादाक्रांत केला होता. परंतु आपली सत्ता फक्त 150 वर्ष टिकली, कारण आम्ही आपसामध्ये यादवी करत राहिलो, आपसामध्ये भांडत राहिलो. अत्यंत क्षुल्लक कारणामुळे आम्ही आपसात भांडल्यामुळे आमची जी सत्ता होती संपूर्ण देशभर पसरली होती, अटकेपासून कटकपर्यंत आपली सत्ता पसरलेली होती, ती संपली. त्यामुळे आता आपण पुन्हा नव्याने आपल्या वर्तवणुकीचा, आपल्या विचारांचा आणि आपल्या वागणुकीचा पुनर्विचार केला पाहिजे आणि आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. विचाराचा सामना विचारांनी झाला पाहिजे, एवढंच इमानदारी मी इथे सांगू इच्छितो. नक्की. आणि अर्थातच विचारांचा सामना विचारांनी होईल अशी आपण अपेक्षा ठेवूया आणि या सगळ्यांना आवाहन करूया. अगदी श्रीमंत कोकाटे, तुम्हाला सुद्धा तुमचा अभ्यास आहे, अधिकार आहे, बऱ्याच अंशी तुम्ही सगळा अभ्यास केलेला दिसतोय आणि त्या अभ्यासाच्या आधारे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या मुद्द्यांना हात घालाल अशी अपेक्षा करतो. कारण दगड फेकून आणि बाबासाहेब पुरंदरे शिवशाही त्यांनी केलेलं जे काही काम आहे त्या कामाला सुद्धा आपण पूर्णपणे नाकारून चालणार नाहीये. ते काम आणि त्यांची त्यावेळची जी काही सगळी एकूण कामातनं दाखवलेली जी धडाडी होती आणि त्यातलं जे काही त्यांनी एक मोठं काम उभं केलेलं आहे ते काम सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाहीये. त्यांना पूर्णपणे त्यांच्यावरती फुली मारून चालणार नाहीये, त्यांना जोडे मारून चालणार नाहीये. एक 93 वर्षाची व्यक्ती आहे आणि आदरणीय अशी व्यक्ती आहे महाराष्ट्रासाठी आणि म्हणून महाराष्ट्र भूषण त्यांना मिळालेलं आहे. त्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या या पार्श्वभूमीवरची चर्चा आपण चर्चेतनं सोडवूया असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आहे. धन्यवाद. नमस्कार.